अख्ख्या पेशवे घराण्यात एकही महिला पेशवा झाली का? नाही झालेली. परंतु होळकर घराण्यात एक महिला आणि त्यातही विधवा असून जर महाराणी बनवू शकते म्हणजे हिंदू धर्म वेगळा आहे आणि वैदिक धर्म ते होऊ शकत नाही. वैदिक धर्म वेगळा आहे हे आपण लक्षात घेत. अहिल्यादेवींच्या आता दरबारामध्ये शास्त्री, पंडित, विद्वान, मग ते हिंदू असतील, मुसलमान असतील, पारशी असतील, इंग्रज असतील, ते विद्वान जे आहेत का प्रवासी जे आहेत मानांच्या झालेल्या असो. टिपू सुलतान एवढा आपण त्याला आता शिव्या घालतो मूर्खांच्या नादी लागून अक्षरशः. टिपू सुलतानाने म्हैसूरला जी सिल्क सिटी बनवली ती कोणाच्या मदतीने माहिती? ती अहिल्यादेवींनी विणकर खास पाठवले म्हैसूरला तिथे ट्रेनिंग देण्यासाठी. आणि त्यामुळे टिपू सुलतानाने अहिल्यादेवींना फिलॉसॉफर क्वीन म्हणजे तत्वज्ञ महाराणी असं संबोधलंय. श्रीरंगपट्टमला ते तर टिपू सुलतानच्या राज्यात होतं तिथे मंदिर बांधलं. टिपू सुलतानने कशी परवानगी दिली बरं? तो जर हिंदू देष्टा होता तर अहिल्यादेवीकडे कशाला मदत मागेल? त्याला मंदिर कशाला उभं करू देईल? म्हणजे आपण काय करतो हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह आहे ना हे अत्यंत फ्रॉड नॅरेटिव्ह आहे. आता खुद्द औरंगजेब तो क्रूर कर्म होता, त्यांनी संभाजी महाराजांना मारलं, त्याच्याबद्दल आपण धिक्कारच केला पाहिजे, ही गोष्ट खरी. पण तो उत्कृष्ट कवी होता. तो पर्शियन भाषेमध्ये त्याने रामावर उत्कृष्ट कविता लिहिलेल्या आहेत. हे आपण माहिती रामावर औरंगजेबाने कविता लिहिल्या. मुसलमानांचे कौतुक करणाऱ्या कविता लिहिल्या कुणी? संत रामदासाने. अच्छा. त्या आता बाहेर का नाही येऊ देत माहिती आहे का? हे बीजेपीचे किंवा RSSचे जे फ्रॉड हिंदू ते हिंदू नाही आहेत, ते वैदिक आहेत. त्या लोकांनी रामदासांच्या या कविता जगासमोर आणून न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. महाराज यशवंतरावांचं चरित्र मी इंग्रजीत दिलं. आज जगभरचे विद्यापीठांमध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये लोक वापरतात, संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात. त्याचं मला अभिमान आहे. मी यशवंतराव होळकरांना, भीमाबाई होळकर धनगर समाजाला माहितीही नव्हत्या की या पहिला आद्य महिला आपल्या झाशीची राणी माहिती होती फक्त. पण त्याच्या 50 वर्ष आधी भीमाबाई होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एक हाती युद्ध पुकारलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून. त्याच्या आधी 7 वर्ष यशवंतरावांच्या नंतर म्हणजे 1811 ते 1817 या 7 वर्ष ब्रिटिशांना होळकरी राज्यामध्ये म्हणजे माळव्यामध्ये पाऊल टाकू दिलं नाही. एवढी हिंमत त्या बाईंनी दाखवली. एवढंच नाही, पुन्हा नवीन राजमंडळ करून सगळ्यांना मिळून यशवंतरावांचे स्वप्न होतं ब्रिटिशांना हाकलायचं देशातनं. त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. शेवटी ब्रिटिशांनी तुळसाबाईंचा खून केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं दुर्दैवी मृत्यू कोणाला आला नसेल. त्यांचं प्रेत क्षिप्रा नदीमध्ये फेकून देण्यात आलं. त्यांचं प्रेत कोणाला हाती लागला नाही. म्हणजे नाही चिरा नाही पंथी अशी अवस्था तुळसाबाईंची. आणि या तुळसाबाईंचं आम्हाला काहीच माहीत नसावं. माझ्या अंगावर काटे येतात ते सांगताना सुद्धा. मी मागे एकदा वापगावला बोलताना जयंती दिवशी यशवंतरावच्या मी म्हटलं मल्हारराव, अहिल्यादेवी आणि यशवंतराव ह्या 3 महान लोकांच्या जीवन चरित्रातले जे साम्यस्थळ आहे त्यावरनं एक नीती त्या राजनीतीची पायाभरणी होऊ शकते. आणि हे आताच्या आमच्या धनगर नेत्यांना उपयोगी पडू शकते. या तिघांच्या जीवनामध्ये जी त्रिसूत्री समान काय आहे की हे प्रचंड लढाऊ होते, प्रचंड मुत्सद्दी होते. कोणत्याही वेळेस कोणतं पाऊल प्यादं पुढं ठरवायचं राजकारणाच्या पटावर याचं त्यांना भान होतं. कुठे मैत्री ठेवायची, कुठे शत्रुत्व करायचं, पुन्हा शत्रूशी पुन्हा मैत्री कशी करायची याचं त्यांना भान होतं. आपण काय करतो, शत्रू करतो म्हणजे कायमचा आयुष्यभरचा शत्रू समजतो. हे या तिघांनी कधी केलं नाही. कारण धनगर समाजामध्ये तो टॅलेंट आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. ती जर नसती तर सातवान झाले नसते. 450 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं. 1.5 कोटीच्या धनगर समाजामधनं किमान 15 असे लोक तयार होत नाहीत की जे ज्ञानसंपन्न आहेत, विद्यासंपन्न आहेत. आणि एक लक्षात ठेवा, हे एका रात्रीत होत नाही. नेता एका रात्रीत बनत नाही, चांगला नाही. 7 वाहन धनगर होते हे मी सिद्ध करून दाखवलं. त्याच्यावर पहिल्यांदा कोणाचा विश्वास बसला पाहिजे. सगळं वैभवशाली इतिहास असताना आम्ही जर अत्यंत उथळ होत असू, शिवीगाळी करणं, नको तिथे टीका करणं, नको तिथे नाक उपसणं, नको तिथं काहीतरी स्फोटक विधानं करणं, शिवी देणं, अशा लोकांना संस्कृती नसते असं म्हणतात, असंस्कृत म्हणतात. कसं आहे, सत्ताधारी राजकारणी जे असतात ना त्यांनी काही काही माणसं असेच उपद्रव करण्यासाठी सोडून दिलेले असतात. ते सांगायचं ना आपण, म्हणजे आपण फक्त भोंगा असतो. गोपीचंद पडळकर हे BJPचे भोंगे मानले जातात. हा बाणेदारपणा कोणी दाखवला? यशवंतरावांनी दाखवला.
आणि आम्ही काय करतो, आमचे नेते काय करतात, सत्तेच्या तुकड्यासाठी कधी बीजेपीच्या चरणी धाव, कधी काँग्रेसच्या चरणी धाव, कधी राष्ट्रवादीच्या चरणी धाव, कधी वंचित बहुजनच्या मागे लाग, कुठेही जातात वाटेल ते, आणि कुठेही असू शकतात. म्हणजे आज रोज विचारावं लागतं बरं का, आज कुठल्या पक्षात आहे. अशा रीतीने राजकारणात राजसत्ता येत नाही मित्रांनो हाती. आणि जे नसतात ना साहेब त्यांच्यावर आरोप करतात. म्हणजे मला माझ्यावर सरळ म्हणतात हा रोहित पवारांचा कुत्रा आहे. काय संबंध ते जेजुरीला मी टेक्निकल वक्ता म्हणून गेलो होतो. म्हणजे कसं की त्यातली तांत्रिक बाजू काय आरक्षणाला, धनगराला काय मिळायला पाहिजे, धनगर आदिवासी कसे, हे मला म्हणून सांगायचं. मी सांगितलं, मी तेच भाषण केलं, दुसरं काय नाही. आलं पण दुसऱ्या दिवशी मला बारामतीवरनं एका जरा फोन, म्हणजे सोनवणे साहेब तुम्ही राजकारणी कधीपासून झाले. म्हटलं काय झालं. बघा, यशवंतराव होळकरांच्या जीवनातलं जे काही मी संशोधन मांडलं ते फक्त 20% काम आहे, अजून 80% काम बाकी आहे. मग बाई होळकरांबद्दल तर त्यांना 1818 साली पकडलं विश्वासघाताने. त्यांनी 2.5 वर्ष संघर्ष केला. त्यांच्यावर महिनाताई पवार जे आहेत धार घराण्याचे आहेत, त्यांचं पत्र उपलब्ध आहे, ते मी मिळवलं. परंतु त्या ब्रिटिशांच्या कैदेत गेल्यानंतर 58 साली ज्या मेल्या, 1857 साली 58 साली मेल्या, वारल्या, म्हणजे बरोबर 2 वारल्या. परंतु त्या कैदेमध्ये त्यांचं काय झालं, जवळपास 40-50 वर्ष कैद आहेत. त्या कैदेत काय झालं, ब्रिटिश नोंदी ठेवतात, म्हणजे त्या नोंदी ब्रिटिशांकडं आहेत. मग त्या ब्रिटिश रेकॉर्ड्समधनं लंडनमध्ये शोधायच्या कोणी शोधायच्या, मी शोधायला, मी आता कफल्लक झालेलं आहे, माझ्याकडे काही उरलेलं नाही. हे धनगर समाजातच असे विचारी लोक निर्माण व्हायला पाहिजेत. त्यांनीच आपल्या बांधवांना समजावून सांगायला पाहिजे की बाबांनो आपलं काहीतरी चुकतंय, असं नाही वाटत का. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. धनगर समाजाशी संदर्भात मी काही दिवसांपासून व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण हा समाज मोठ्या संख्येने आहे आणि या समाजामध्ये अनेक समस्या आहेत. खरं तर अगदी मल्हारराव होळकर असतील, पूर्वीचा सातवाहन राजा असतील, तर असं धनगर समाजाला फार मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. परंतु आता धनगर समाजाला असे काय दृष्ट लागलेले आहे की धनगर समाजामध्ये असे एवढे मोठे लोक का घडत नाहीत, आणि जे काही थोडेफार मोठे, ज्यांना आपण मोठे समजतो, ते मनाने मोठे नाहीत किंवा त्यांचं कर्तृत्व जरी मोठे होत असतील, राजकारणात थोडेसे मोठे वाटत असतील, तरी त्यांचे पाय मात्र मातीचेच आहेत की काय, अशी सगळी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कुठं धनगर समाज फार पुढे जाताना दिसत नाही. आणि मग ह्या सगळ्या धनगर समाजाचा इतिहास असेल, जुना इतिहास असेल, धनगर समाजाची संस्कृती असेल, आणि आताचे धनगर समाजाची लोक असतील, धनगर समाजातल्या समस्या असतील, अशा सगळ्या अनुषंगाने मी ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ तज्ज्ञ, इतिहासतज्ञ श्री संजय सोनवणे यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत. तर सर, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. खरं तर संजय सोनवणे साहेबांची ओळख करून द्यायची गरज नाही, कारण धनगर समाजातले जे अभ्यासू लोक आहेत, विचारवंत लोक आहेत, ते त्यांना चांगले ओळखतात. कारण धनगर समाजातले आंदोलनं असतील, धनगर समाजाची चळवळ असेल, आणि सर्वात महत्त्वाचं की महाराजा यशवंतराव होळकरांसारखे जे रत्न आहेत धनगर समाजातले, त्यांचा इतिहास पुढं आणण्याचं काम असेल, त्याच्यामध्ये संजय सोनवणे साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामुळे धनगर समाजासोबत त्यांचं नातं, म्हणजे जरी ते धनगर समाजातले नाहीत माझ्या माहितीनुसार, परंतु अनेकांनाही वाटतं की ते धनगर समाजातले आहेत, इतकं ते धनगर समाजासोबत ते रुळलेले आहेत, आणि धनगर समाजाला ते नेहमीच आरसा दाखवतात. म्हणून आज यासाठीच मी तर आलेलो आहे की त्यांच्या तोंडून, त्यांच्या ज्ञानातून धनगर समाजाला आज आरसा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्ही बघताय धनगर समाजाचे कुठले राजकीय चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, सांस्कृतिक असेल, देवांचं असेल, काय चित्र तुम्हाला आजचं दिसतंय? खरं तर 2014 साली ज्यावेळेस धनगरांचं आंदोलन सुरू झालं आरक्षणासाठीचं, त्यावेळेस धनगर समाजामध्ये राज्यभरच्या जे एक प्रकारचं अभूतपूर्व ऐक्य पाहायला मिळालं होतं. 5-5.5 लाख लोक बारामतीला गोळा झाले होते. त्यानंतर मात्र काही नेत्यांनी आश्वासनं दिली, धनगर समाज भोळा भावडा, तो त्यांच्या आश्वासनावर अवलंबून राहिला. मग त्यांच्यात फाटाफूट होत गेली, आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या तुकड्यांचे म्हणून उदयाला येऊन लागले.
एकतेचे नेते म्हणून ते आले नाही, तर विशिष्ट तुकड्यांचे आणि फक्त आपण धनगर असल्याचा प्रभाव टाकून एक पाठिंबा वर्ग आपला गोळा करणारा नेते जास्त उदयाला आले. महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. कोणताही समाज प्रगत कशावर होतो? संसार तुम्ही किती द्या, तुमच्याकडे भांडवल किती असू द्या, तुमच्याकडे जोपर्यंत ज्ञानसत्ता नाही, राजसत्ता नाही, तोपर्यंत अर्थसत्ता येणं कालत्री शक्य नाही. हे साऱ्या जगाच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं मूळ आहे की ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता या 3 गोष्टी ज्यांच्या हातात येतात त्या बरोबर पुढे जातात. धनगर समाजाचं मी अजून एक जे ऑब्झर्वेशन आहे, 15-16 वर्ष माझा जो जवळचा सहवास आता अत्यंत सहानुभूतीने प्रेमाने त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझं त्यांच्यावर आहेच. मला धनगर समजतात याचा मला मी धनगर नाही आहे सांगितलं तर लोकांना धक्का बसतो. अजूनही फेसबुकवर अनेक लोक अहो तुम्ही तर जातीविरहित बोलता आणि स्वतःच्या जातीचंच कौतुक करता. मग मला विचारला तर बाबा रे मी धनगर आहे हा शोध तो करून लावलास. मला कोणती जात नाही, मी जातींच्या पलीकडे गेलेलो आहे म्हणून मी सर्वांचा आहे. ओके. परंतु धनगर समाजाविषयी विशिष्ट प्रेम असण्याचं कारण असं आहे की एकतर त्यांचा इतिहास, महाराष्ट्राचं संस्थापक असण्यातलं त्यांचं वादातीत त्यांचं स्थान आणि त्यांनी घडवलेली महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषेत त्यांनी दिलेलं प्रचंड योगदान या सर्वांचा सहभाग होतो. आता मी पाहतो काय की धनगर समाज हा पोट जातींमध्ये जास्त वाटला गेलेला आहे. एक नेता यशपाल भिंगे उभे होते तर फक्त कोण खुटेकर कोण हाटकर या वादामध्ये विशिष्ट पोट जातीने त्यांना मतदान केलंच नाही. त्यामुळे त्यांना दुर्दैवाने धनगर असूनही धनगरांमुळेच पराभव स्वीकारावा लागला. याच्या मला खूप यातना झाल्या खरं सांगतो की धनगर सारा एक अशी मी अनेक व्हिडिओ पण बनवलेले आहेत. मी धनगर नावाचा चॅनलही चालू केला होता खास धनगर समाजासाठी. हो. परंतु त्याला मिळणारा प्रतिसाद एकंदरीत पाहून आणि लोकांची एकंदरीत मानसिकता म्हणजे गटातटात राहायची मानसिकता, एक होण्याची मानसिकता नाही, गटातटात राहायची मानसिकता. त्यानंतर दुसरं तुम्हाला मी सांगतो की पूर्वी प्रत्येक पोट जातीची विवाह संमेलनं वेगळी व्हायची, मधुवरी मेळावे वेगळे व्हायचे. मी आग्रह केला खाडेसाहेबांनी मी तर पुण्यात पहिलं सर्व धनगरांचं विवाह संमेलन भरलं गेलं. पण ते आणि काय नंतर 2-4 झाले असेल तेवढीच. नंतर काय झालं, नंतर पुन्हा मूळ पदावर गाडी आली म्हणजे पोट जातींमध्येच. मग जर पोट जातींमध्ये आता धनगरांची संख्या आपण म्हणतो की महाराष्ट्रात 1 ते 1.5 कोटी आहे. काही त्याचा आकडा फुगवून सांगतात कारण जातं या जनगणना झालेली नाही त्यामुळे एक्झॅक्ट आकडा कोणाच माहीत नाही. परंतु ती सर्वात मोठी संख्या आहे का तर हो. तरी राजसत्तेमध्ये वाटा का नाही, तो पोट जातींमध्ये विखरून राहिल्यामुळं हे माझ्या लक्षात आलं. आता बघा ब्राह्मण समाज महाराष्ट्रात 3.5-4% आहे फक्त. परंतु त्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांचे अनेक मंत्री अनेक नेते आहेत. याचं कारण काय तिकडे, याचं कारणच असं आहे की तुमची संख्या किती यावर तुमची प्रगती अवलंबून नाही. पारशी लोक तर भारतामध्ये फक्त 80,000 आहेत. पण आज नोएल टाटा असतील, मोठे मोठे गोदरेज असतील, मोठे मोठे उद्योजक, शास्त्रज्ञ, साहित्यिक, चित्रकार हे पारशी समाजातून आलेले आहेत. म्हणजे संख्या महत्वाची नाही आहे. आपण डोकी मोजतो, हे डोकी मोजू नका, डोक्यात काय आहे ते मोजा. डोक्यात काय आहे ते मोजलं पाहिजे, त्याची गरज आहे. म्हणून ज्ञानसत्ता, या ज्ञानसत्तेकडे धनगर समाजाने दुर्दैवाने दुर्लक्ष केलं आहे हे माझ्या निरीक्षणातनं लक्षात आलेलं आहे. अच्छा. कारण याचं वाचन कमी, वाचनच नाही, जवळपास नाहीच म्हटलं तरी चालेल. आता यशवंतराव होळकरांचं चरित्र मी एका मित्राला म्हणजे आपल्या समाजातल्याच मित्राला वाचायला दिलं होतं. त्याने काय म्हणावं नंतर भेटल्यानंतर म्हणे साहेब फार मस्त पुस्तक आहे. मी म्हटलं कसं काय, अहो म्हणे साहेब वाचलं अर्ध पान वाचलं की मस्त अशी झोप लागते म्हणे मला. म्हटलं हा लेखकाचा तारीफ करतो का अपमान करतोय. म्हणजे वाचनाबद्दल मी हे खरोखर घडलेलं आहे. सांगायची कारण असं आहे की वाचनाबद्दलची अनास्था, आपल्याला ज्ञानच नाही. बरोबर. महाराष्ट्राबद्दल
समजा महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व प्रस्थापित करायचं हो तर महाराष्ट्राबद्दल आपल्याकडे काय ज्ञान आहे बरं? हां. आपल्या कोकणाचं काय ज्ञान आहे, विदर्भाचं काय ज्ञान आहे, खानदेशाचं काय ज्ञान आहे, पश्चिम महाराष्ट्राचं काय ज्ञान आहे, मराठवाड्याचं काय ज्ञान आहे, त्यातले प्रश्न काय आहेत याचं काय आपलं ज्ञान आहे, ते प्रश्न कसे सोडवायचे याची उत्तर तर फार दूरची गोष्ट झाली. बरोबर. पण आपला प्रश्नच माहीत नसतात. फार कशाला स्वतःचेच प्रश्न नेमके काय आहे हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण सुद्धा नकळतपणे अस्मितावादी व्हायला लागलो की काय असा पण प्रश्न मला पडतो. म्हणजे उदाहरणार्थ महाराजा यशवंतराव होळकर हो. आता ते महाराजा ही पदवी त्यांनी स्वतः घेतलेली पदवी आहे. अच्छा. मग त्यांना महाराजा म्हणणंच योग्य ना, हो. पण त्याला छत्रपती नाव देऊन टाकायचं. म्हणजे हे झालं आपण यशवंतरावांचंच नकळत. हां. आणि दुसरं अहिल्यादेवी. हां. अहिल्यादेवींना आपण महाराणी किंवा राजमाता अहिल्यादेवी म्हणतो. त्या राजमाता नव्हत्या, त्या महाराणी होत्या. हो. राजमाता नव्हत्या. राजमाता म्हणजे कोण? राजाची आई. बरोबर. राजाच्या हजारो लाखो कोट्यवधी आई आहेत. बरोबर. परंतु जिने स्वतः 28 वर्ष राज्य कारभार हाकला हो. ती कोण झाली? महाराणी. महाराणी. तिला तुम्ही लोकमाता म्हणा, राष्ट्रमाता म्हणा, राष्ट्रनिर्माती म्हणा, ह्या योग्य पदव्या आहेत. परंतु आपण ज्या पदव्या विशोभित आहेत त्या केवळ स्पर्धा करण्यासाठी म्हणून आपण ते वापरायचा प्रयत्न करतो, ते सुद्धा चुकीचं होतं. पण हा प्रकार आपल्याला दिसतो. तिसरी गोष्ट, स्वतःच्या संस्कृतीबद्दलची अनास्था. धनगर आहोत, धनगर म्हणून जे काही राजकीय म्हणा, आर्थिक म्हणा किंवा याचे बाकीचे जे फायदे असतात, रिझर्वेशनचे म्हणा, जे काय सध्या मिळत आहेत ते जे मिळायला पाहिजे ते कसं मिळू शकलं असतं, का मिळालं नाही याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी अनेकदा बोललेलोच आहे. हे सगळ्यांना माहितीच आहे माझी मतं त्याबद्दलची. परंतु हे आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या महनीय कर्तृत्वांचं पारायण करून त्यातनं काय शिकायचं हे न केल्यामुळे झालंय काय की सर्व समाजासारखाच आपण एक समाज झाला की ज्याला इतिहासाचं अभिमान आहे पण ज्ञान काही नाही आहे. लक्षात ठेवा, अभिमान आहे पण ज्ञान नाही, समजतं त्याहून नाही. हो. मग समाज पुढे कसा झाला? समाज जर पुढे जायचा असेल, आता ब्राह्मण समाज पुढे काय गेला? त्यांना ज्ञान आहे का? त्यांनी इतिहासात त्यांच्या चुकीचा, इतरांचा इतिहास त्यांनी चुकीचा लिहिला. हो. हे सगळं मान्यच आहे. हो. त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक करण्याचं कारण नाहीये. परंतु त्यांनी त्यांची प्रगती तर करून घेतली ना. बरोबर आहे. अर्थसत्ता त्यांची, म्हणजे आता शेकडो कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा त्यांच्याकडेच आहेत. बहुतेक बँकांचे मॅनेजर असतील, रिजनल मॅनेजर असतील किंवा चेअरमन्स असतील, ते कोण आहेत? ते ब्राह्मणच आहेत. बरोबर. मोठी मोठी प्रशासकीय पदं कोणाकडे आहेत? त्यांच्याकडेच आहे. राजसत्तेत येणारच ना. म्हणजे ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता हे एक असं एकमेकाशी जोडलं गेलेलं समीकरण आहे. या समीकरणाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही कारण ज्ञानाचा ज्ञ कशाला म्हणतात हे आम्हाला माहीत नसतं. आमच्या समाजाचं लेखक किती, कोण हे आम्हाला माहीत नसतं. आता प्रकाश कोळ्यांसारखे एवढे लेखक की ज्यांच्यावर वेब सिरीज निघाली, आणि प्रतिपश्चंद्र लेखक कादंबरी लिहिली, वेब सिरीज निघाली, प्रचंड गाजली ती, ते असतील, नवनाथ गोरे असतील फेसाटीवाले, हे असे अनेक आहेत. आणि त्यांना आपण पाठिंबा द्यायच्याऐवजी, त्यांना बळ देण्याच्याऐवजी, त्यांचं साहित्य विकत घेण्याच्याऐवजी, कारण शेवटी साहित्यिकाचं साहित्य जर विकतच घेतलं गेलं नाही तर साहित्यिकाचा शेवटी काय तो मूड जातो नंतर. अर्थात जर कोणी वाचतच नाही मी कशाला घेऊ, असं होतंच ना, स्वाभाविक आहे. आणि ते कोणताही लेखक असो त्याचं हे असंच होतं. त्याला जर लोकांनी प्रतिसाद दिला तर त्याचा उत्साह वाढतो, उत्साह मिळतो. पण आम्हाला आमच्या समाजातल्या लेखकांची जर माहिती नसेल, त्यांचं आम्ही काही वाचलंच नसेल, तर समाजाची जी ज्ञानात्मक प्रगती म्हणतो आपण किंवा वैचारिक प्रगती म्हणतो ती कशी होणार? तर वाचन हा आपल्या प्रगतीचा पाया आहे. आपल्या आपण आधुनिक काळात आलेलो आहे. आता काय आपण तलवारीने भाल्याने युद्ध खेळायची नाही आहे. आपली बुद्धीची आता लढाई आहे. बरोबर. बुद्धीची लढाई. आपली लढाई AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आहे. त्यानंतर पुढे नॅचरल इंटेलिजन्स येणार आहे. बरोबर. नॅचरल इंटेलिजन्स आला तर माणसाची बुद्धीचं काय? आणि आमची बुद्धी जर AIच्या तोडीची नसेल, म्हणजे कृत्रिम नसेल, तर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ एकच होतो की आपण पुढे जाण्याची दारं आपण आपल्या हाताने बंद केलेली आहे, ती उघडायची आपली इच्छा नाही.
आणि कोणताही समाज असो, मी फक्त धनगरांबद्दलच म्हणत नाही, कोणत्याही समाजाने ही त्रिसूत्री लक्षात ठेवावीच लागते. ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता, याच्या जोरावरच सर्वांगीण विकास प्रगती होऊ शकते. आणि हे कशात नव्हतं, मूळ पहिली गोष्ट झाली वाचन, दुसरी गोष्ट अभ्यास, निरीक्षण, आणि तिसरी गोष्ट अंमलबजावणी. आपण वागतो कसं, बोलतो कसं, वागतो कसं, सर्व समाजांमधनं आदर मिळवायला पाहिजे. आता जातीचे नेते आहेत, पण पडळकर धनगरांचेच नेते म्हणून ओळखले जातात, महादेव जानकरी धनगरांचेच नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रयत्न केला त्यांची प्रतिमा पुसायचा, परंतु ती प्रतिमा पुसली गेलेली नाही. लक्ष्मण हाके असतील, ते आता ओबीसीचे नेते म्हणवतात, परंतु प्रत्यक्षात काय वास्तव आहे, ते वास्तव आहे की धनगरांचेच नेते मानले जातात. कारण माळी समाज त्यांना विरोध करायचा प्रयत्न करतो, काही इथं अनेक समाज विरोध करायचा प्रयत्न करतो. हे होऊन तेही जाती बाहेर जाऊन सर्वांचे नेते व्हावेत, राजकीय नेते व्हावेत. कारण सर्वांच्या प्रश्नांचा जेवढा मुलगामी अभ्यास पाहिजे तो नसतो, आणि त्याच्यावर आपल्याकडे उत्तरही नसतं. असं असेल तर जर आपण सर्वांनी, आता भाई देशमुख, गणपतराव देशमुख, हे खरं म्हणजे आधुनिक काळातलं धनगर समाजासमोरचं खूप आदर्श उदाहरण आहे. जे 11 वेळा आमदार झाले, बरोबर, एवढ्या प्रदीर्घ काळ पदावर राहणं, आणि ते अत्यंत जेव्हा फारसा लोकांना माहीत नाही अशा पक्षाकडनं कारण ते सर्वांचे होते, लक्षात ठेवा, ते सर्वांचे होते. त्यांनी सर्वांच्या हिताची कामं केली आणि त्यांना सगळ्या प्रश्नांची जाणीव होती. तशी जाणीव असणारे किती नेते आम्ही निर्माण केले नाही, तर नाही निर्माण केले. आणि निर्माण समाजालाच करावं लागतं. आम्ही तुम्हाला सांगतो, खाडे साहेबांनी आणि कोकणातले कोणी मित्र त्यांची लोणावळा येथे महाराष्ट्रातल्या काही जे जबाबदार लोक आहेत त्यांची आम्ही हे बनवली होती बैठक, कार्यशाळा. आणि ती कार्यशाळा होती राजकीय प्रशिक्षणाची. पहिली चांगली झाली, म्हणजे लोक कमी आले होते तरी चांगली झाली. त्यातनं जरा बऱ्याच जणांची आपापली मतं त्यांना व्यक्त करता आली, संवाद झाला. पण ती एकदाच झाली आणि तिथेच संपली. बरोबर. नंतर इथेच मागं एकलव्य कॉलेज आहे आपल्या घराच्याच मागे, इथेच तिथे अर्थ परिषद भरवली होती, की ज्यातनं समाजातल्या लोकांनी उद्योगधंद्यामध्ये येण्यासाठी आणि मोठे मोठे उद्योग उभारण्यासाठी, त्याची सुरुवात लहान उद्योगापासून होते ना. एका रात्रीत काय तुम्ही टाटा बिर्ला बनवू शकत नाही, वेळ लागतो. पण ती जिद्द बाळगून तुम्ही व्यवसायात पडावं आणि रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे बनावं. रोजगार देणारं बनणं हे आजच्या काळात सगळ्यात गरजेचं आहे. आता आपण IT क्षेत्रात पाहतो, काल एका कंपनीत 40,000 लोक काढून टाकली एका झटक्यात. 40,000 लोक अक्षरशः उडवून टाकली. तर या क्षेत्रातल्या नोकऱ्या आता संपत जाणार आहेत. आता आपल्या समोरची आव्हानं अजून पुढची भविष्यातील वेगळी आहेत. AI आहे, नॅचरल इंटेलिजन्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे. यात आम्ही नॅनो म्हणजे काय हे आम्हाला सांगावं लागतं. मग नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे काय हे माहीत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही वापर कायसाठी करतो, फक्त बातम्यांचा काय झालं हे लोकांनी निबंध लिहिण्यासाठी, शाळेत प्रबंध लिहिण्यासाठी वापर करतो. म्हणजे आम्ही बिंडोक कामासाठी यायचा उपयोग करतो, ज्या कामासाठी करायला पाहिजे त्यासाठी आम्ही उपयोग करत नाही. आणि हा फक्त धनगरांचा प्रॉब्लेम नाही, पण धनगरांनी आधी जर शिकले समजा या गोष्टीवर मात कशी करायची, तर भविष्यावर मात करण्याचे मार्ग धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात मिळू शकतील. कारण धनगर समाजामध्ये तो टॅलेंट आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. ती जर नसती तर सातवान झाले नसते. 450 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं. आजचा महाराष्ट्र ज्यांनी घडवला, भाषे वैभव दिलं, अगदी समुद्रमार्गाने त्यांनी चेऊळचं ठाण्याचं जी बंदरं होती ती बंदरं असेल, नाणेघाटासारखा व्यापारी मार्ग असेल, असे असंख्य व्यापारी मार्ग त्यांनी बांधले, तयार केले. म्हणजे त्यांनी व्यापाराला महत्त्व दिलं. व्यापार करतो आपण, काहीतरी वस्तू निर्माण केल्याखेरीज तो व्यापार होत नाही. मग त्यांनी उद्योगांना प्रोत्साहन दिलं, व्यापाराला प्रोत्साहन दिलं, निर्यातीला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर पडली. मग एवढी लेणी जी महाराष्ट्रात झाली, सर्वात जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या काळात झाली. ती व्यापाऱ्यांची विश्वास त्यांना, त्याला धार्मिक रूपानंतर मिळाली. व्यापाऱ्यांना वाटे जाताना दर 20-30 किलोमीटर प्रवास केला की थांबावं लागतं ना, रात्री कुठेतरी मुक्काम करावा लागतो. मग त्यांच्या मुक्कामाची सोय काय, ती लेण्यांची निर्मिती त्यासाठी झाली मित्रांनो. लेण्यांची निर्मिती धर्माने केलेली नाही, कोणत्याही धर्माने केलेली नाही. त्याला धार्मिक रूप त्या काळातल्या लोक ज्या ज्या धर्माचे होते त्यांनी त्याप्रमाणे रूप दिलं. परंतु बौद्ध लेणी ते नंतर झाली ती. आधी लेणी झाली, मग नंतर मग त्याच्यामध्ये
मग कोणी व्यापारी समजा बौद्ध असतात, मग इथं आपण चैत्य बांधू. हिंदू असेल तर इथं गणपती ठेवू अच्छा किंवा शंकराची पिंड ठेवू. म्हणजे हे असं नंतर होतं. बर. लक्षात घ्या, ती मुळात आश्रयस्थाने आहे ती व्यापाऱ्यांची, व्यापारी मार्गावरची आश्रयस्थाने. सगळी लेणी व्यापारी मार्गांवर आहेत, जुन्या प्राचीन. हे तुम्ही विसरू नका. अच्छा. हे तसं का होतं? तुम्ही मगाशी म्हणालात की भाई देशमुख होते, तर मी बघितलेलं विधानसभेमध्ये ते लायब्ररीमध्ये तासोन तास वाचन करत बसायचे. आणि मग अशा लोकांना, अशा नेत्यांना बघून आम्हालाही वाचावंसं वाटलं, आम्हालाही पत्रकारिता करताना जबाबदारीचं भान ठेवावं लागलं. असं अनेकांनी गणपतराव देशमुखांना बघून त्यांचा आदर्श घेतला असेल. आत्ता परिस्थिती अशी आहे की आत्ता धनगर समाजाचा जो साधारण 18 ते 25-30 वयोगटातला जो तरुण आहे, ते कुणाला बघतात, तर ते गोपीचंद पडळकरांना बघतात, ते लक्ष्मण हाकेंना बघतात, ते राम शिंदेंना बघतात. परंतु धनगर समाजामध्ये आता सध्या आजच्या घडीला जे सर्वात मोठे किंवा प्रभावशील नेते आहेत ते गोपीचंद पडळकर आहेत आणि लक्ष्मण हाके आहेत. आज ते काय करतायत, तर ते असे विखारी भाषणं करतायत. आणि त्याच्यामुळे झालं असं की ते सोशल मीडियामध्ये सुद्धा हा जो तरुण आहे, म्हणजे आता तुमची इंटरव्ह्यू बघितले ना, म्हणजे तुमचं धनगर समाजासाठी इतकं योगदान आहे, परंतु ही इंटरव्ह्यू बघितली तुम्हालाही शिव्या पडतील. हो, आई बहिणीवर शिव्या देतील. तर ही कुठली संस्कृती? ही शिवी संस्कृती म्हणून आपण त्याला. ही शिव्यांची संस्कृती जी आहे ही अत्यंत उथळपणात येते, ही शहाणपणात येत नाही. बरोबर. तुम्हाला टीका करायची, समजा माझा मुद्दा एखादा पटला नाही, समजा नाही पटला, तो तुम्हाला बुद्धिमत्तापूर्वक तो खोडून काढताना पाहिजे की सर तुमचं हे, किंवा सोनवणे किंवा संजय म्हणा, काही म्हणा, मला काय फरक पडत नाही, परंतु ते तुम्हाला पद्धतशीररित्या मांडता आलं पाहिजे. बरोबर. वाद घालायची सुद्धा एक पद्धत असते. बरोबर. शिवी गायचे कधी वाद होत नाही, संवाद होत नाही, विसंवादच होतो फक्त. बरोबर. 4 बुक्के 4 लाथा, दुसरं काय होणार. बरोबर. आणि मग समाजही पुढे जात नाही. लक्षात ठेवा, यात सगळ्यात मोठं नुकसान होतं कोणाचं? समाज. शिव्या खातो त्याचं नाही होत, जो शिव्या देतो ना त्याचंच नुकसान होत असतं. बरोबर. कारण भगवान बुद्धांचीच एक गोष्ट सांगतो की जे भेट मी स्वीकारत नाही ती तुम्हालाच परत मिळणार. तर तुम्ही मला शिवाय द्या, तर मी काही स्वीकारलं नाहीये, ते कोणाला मिळणार मग परत? तुम्हालाच मिळणार आहे. स्वतःला शिवाय द्यायचं असेल द्या, माझं काही म्हणणं नाही. परंतु एक लक्षात द्या, या स्फोट गेली मी 15 वर्ष धनगर समाजाला सांगत राहिले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर मी हेच सांगितलं की तुम्ही तुमचे ज्ञानाची कवाडे उघडा, सूर्याचा प्रकाश येऊ द्या. यशवंतरावांपासून काय शिकायचं आहे, मल्हाररावांपासून काय शिकायचं आहे, अहिल्यादेवींपासून काय शिकायचं, भीमाबाई होळकरांपासून काय शिकायचं आहे, तुळसाबाई होळकरांपासून काय शिकायचं आहे, हे जरा कुठेतरी समजून घ्या. पण तुम्ही जर ते वाचणारच नसाल, समजून घेणार नसाल, तर तुमची राजकीय रणनीती म्हणतो आपण त्याला. कसं असतं मित्रांनो, एक सांगतो, एक राजकीय तत्वज्ञान लागतं, प्रत्येक समाजाला ते असावं लागतं. आता समाजाचं काय झालंय, कोणी काँग्रेसच्या विचारांचं आहे, कोणी बीजेपीचा, जास्त तर बीजेपीच्याच विचारांचे आहे, आणि बीजेपीचे भाट बनलेले अक्षरशः, कारण ते सत्तेत आहेत ना. आता उद्या काँग्रेस सत्तेत झाली तर काँग्रेसची भाट वाढते. मग अशा कोलांटुड्या मारून इकडून तिकडं जाणाऱ्या लोकांशी तुम्ही जर त्यांना नेते म्हणत असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही नेते निर्माण करा. बरोबर. नेते निर्माण करा. नेता निर्माण होणं ही गोष्ट फार परिश्रमाची असते. तुम्ही उथळ बोलून, शिवीगाळ करून किंवा भडक बोलून नेता होता येत नाही. नेता होण्यासाठी प्रदीर्घ पराकाष्ठा करावं लागते. मल्हारराव होळकरांचंच घ्या, त्यांच्या काळामध्ये शिक्षण होतं का? नव्हतं. परंतु त्यांचं आकलन म्हणजे उत्तरेतल्या राजकारणाचं असेल, राजपुतांबद्दलचं आकलन असेल, पेशव्यांबद्दलचं आकलन असेल, आणि इतर मराठा सरदारांबद्दल आकलन असेल, ते असल्यामुळं त्यांनी राणोजी शिंदे किंवा शिंदे घराण्याशी कुठे मैत्री ठेवायची, कुठे वाद घालायचा, कुठे काय करायचं, त्याचं परफेक्ट आखणी केली. दिल्लीचा बादशाह कधी कसा आपल्या मुठीत आणायचा, कधी नाही आणायचा, कधी त्याला ढील द्यायची, कधी त्याला परत आपल्याकडे खेचायचं, हे कर. क्षमाशीलता मल्हाररावांची काय, सूरजमल जाटाने त्यांच्या एकुलत्या पुत्राचा खंडेरावाचा अक्षरशः खून केला, तरी ते विसरून जाटाची मदत, अब्दालीची जेव्हा स्वर आली, तो राष्ट्रहित डोळ्यासमोर जास्त ठेवून त्यांनी सूरजमल जाटाचीही मदत घेतली. अच्छा, हे लक्षात घ्या. फार कशाला
पानिपतच्या युद्धामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झालेले, ते तर मी सगळे 10-15 वर्षात खोडून काढलेले आहेत. आता ते कोणी काढत नाही, फेसबुकवर कोणी काढत नाही. हे तुम्हाला माहीतच आहे. का काढत नाहीये? कारण त्यांना प्रत्युत्तर ऐतिहासिक पुराव्यांशी दिली. की मी ऐतिहासिक पुराव्यांनी जर प्रत्युत्तर दिली नसते, शिव्या करत बसलो असतो तर काय झालं असतं बरं मित्रांनो? बरोबर. आरोप कायम राहिले असते नाही, वाढले असते. हो, बरोबर आहे. मागे एकदा तरुण भारत नावाच्या दैनिकाने मल्हाररावांबद्दल लेख लिहिताना त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने दिली. तुम्हाला सांगतो, आपल्या समाजाचे लोक चिडले बरं का. 2-3 फोन मला आले. मग त्यांच्या संपादकाचा फोन मला आला. ते म्हणजे सर म्हणे लोक शिवगाळ करताय, तिथे बेळगावला येऊन आम्हाला मारणार नाही. मी आव्हान केलं फेसबुकवरनं की मी यांना माझं उत्तर पाठवतोय. ते उत्तर जर त्यांनी छापलं तर ठीक आहे, नाही छापलं तर मग माझं तुम्हाला काय करायचं ते करा. आणि त्यांनी ते छापलं, नुसतं छापलं नाही, जाहीर माफी सुद्धा मागितली. बर. हा जुना इतिहास नाही, फार 7-8 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे. ते जरा सांगा ना, ते काय बदनामी केली होती आणि मग ती कशी, त्यातला खरा इतिहास काय होता? नाही, काय बदनामीतनं बदनामी निर्माण होतं. त्यामुळे मला ते बदनामी काय केली, ते दारोडे होते, त्यांनी पानिपतमधून मधूच पळून गेले वगैरे अशा स्वरूपाचे ते अगदी अर्थहीन निरर्थक अशी हे होती. त्याबद्दलचा उच्चार करायची मला शरम वाटते अक्षरशः, खरं सांगायचं. म्हणजे इतकं खोटं लिहिलं होतं, इतकं बदनामी. खोटं म्हणजे द्वेषबुद्धीने ना. काय झालंय, आपल्या भारतामध्ये जातीय दृष्टिकोनातून नेत्यांकडे पाहिलं जातं, म्हणजे इतिहासाकडे सुद्धा. बरोबर. मग आता काय झालंय, बाबासाहेब आंबेडकर कोणाचे, तर नवबौद्धांचे. बरोबर बरोबर. अण्णाभाऊ साठे कोणाचे, मातंगांचे. मल्हारराव होळकर कोणाचे, धनगरांचे. बाजीराव कोण, तो ब्राह्मणच. बरोबर. भाऊसाहेब पेशवा कोण, तो ब्राह्मणच. आणि उत्तरेत तर दुसरे मुसलमानच होते. आणि राजपूत, आम्हीच राजपूत आहोत असं आम्ही धनगरच अभिमानाने सांगायचा प्रयत्न करतो. अच्छा. त्याचा उलटा आपलं आरक्षण मिळाला किती त्रास झाला हे तुम्हाला माहित नाहीये, मला माहिती आहे. त्याच्याबद्दल मी अनेकदा बोललेलं, मी रिपिटेशन करत नाही, पण सांगायचा मुद्दा हा की यांच्यापासून काय शिकायला पाहिजे होतं ते आम्ही न शिकल्यामुळे, इतिहासाचा अभ्यास असताना वाचन नसल्यामुळे गेल्या 15-20 वर्षांमध्ये आजही प्रत्युत्तर द्यायला मलाच जावं लागतं. असा वाद निर्माण झाला कोणताही, नुसता धनगर समाजाबद्दल नाही, कोणत्याही समाजाबद्दल, अगदी पुण्यातल्या दर्ग्यांचाही वाद जर निर्माण झाला त्यावेळेस इतिहासाची माहिती द्यायला मलाच जावं. मग 1.5 कोटीच्या धनगर समाजामधनं किमान 15 असे लोक तयार होत नाहीत की जे ज्ञानसंपन्न आहेत, विद्यासंपन्न आहेत. आणि एक लक्षात ठेवा, हे एका रात्रीत होत नाही. नेता एका रात्रीत बनत नाही. चांगला नेता त्याला वेळ द्यावा लागतो, समाजामध्ये मिसळावं लागतं. आणि बोलायचं नसतं, ऐकून घ्यायचं असतं. ते समाजाच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय खतखत आहे, त्यांची दुखणी काय आहे ही समजावून घ्यावी लागतात. तेव्हा कुठं तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचे तारक, पालक आणि मार्गदर्शक मित्र आणि नंतर नेते बनवू शकतात. आणि ते नेते चिरंतन टिकतात. जसं आपण आता भाई देशमुखाचं नाव काढलं, आज तर ते आहे ते नाही आहे. बरोबर. काढलं नाव का काढलं, कारण त्यांचं जीवन हे आदर्श आहे. बरोबर. ते सर्व बाबतीत. मग तसं व्हायचं आम्ही काय प्रयत्न करू नाही, बाहेरचे आदर्श नका ठेवू. बरोबर. काही गरज नाही. परंतु स्वतःच्या समाजातील आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला पाहिजे की नको. बरोबर. त्यानंतर राजपुतांशीचे संबंध, मल्हाररावांनी कधी त्यांची मैत्री, कधी शत्रू, कधी ते राजपदं बदलली. खंडेराव होळकरांनी बुंदीचा राजाच बदलला. आणि ईश्वरी सिंग नावाचा एक होता, स्टोकचा कुठला राजा, त्या आत्महत्या करावी लागली खंडेराव होळकरांमुळं. हे आम्हाला माहीत नसतं. खंडेराव होळकर पूर्वीची समजूत काय होती, पूर्वी ही समजूत होती बरं का, की खंडेराव होळकर दारूच्या नशेत धुत्त होऊन तटाजवळ गेले कुंभेरी किल्ल्याच्या, आणि मग तोफेचा गोळा लावून ठार झाले. हा समज किती धादांत खोटा आहे हे जेव्हा मी सगळं पुरासमोर पुढे आणलं, तर खंडेराव होळकरांबद्दल आता कोणी तसं अपशब्द वापरायचा हिंमत सुद्धा करत नाही. कारण का, की ते पुराव्यानिशी समोर लोकांसमोर. जसे संभाजी महाराजांची बदनामी केली ती कमल गोखलेंनी, जी कमल गोखलेंनी अभ्यास करून दूर केली, तशी यांची जी बदनामी झाली असती, यशवंतरावांची बदनामी होती ना. पुणे जाळलं, पुणे लुटलं, आणि पुणे जोडलं ते अमृतराव पेशवे. यशवंतरावांचा संबंधच नव्हता तिथे काही. अच्छा. हे सगळं पुराव्यानिशी बखरेंनी काय म्हटलंय, रियासतीत काय म्हटलंय, तर तत्कालीन पत्रांमध्ये काय म्हटलंय, आणि निष्कर्ष काय निघतो सगळ्या याच्यावरनं, हे तुम्हाला पुराव्यानिशी सांगावं लागतं. नुसता इतिहास सांगायचा, खोटा इतिहास नाही सांगायचा नुसता. मग यशवंतरावांना महाराजांना फार महान दाखवायचं म्हणून त्यांच्या नावावर नको त्या गोष्टी खपवायच्या,
मग यशवंतराव महान होत नाही. अहो साहेब, ते एक यशवंत ब्रिगेड आता माझा ताजा अनुभव सांगतो. ते बापराव सोळणकर नावाचा एक ग्रस्त आहेत, यशवंत ब्रिगेड नावासमोर लावतात आणि मी पत्रकारितेचा माझ्या अधिकारामध्ये मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानात दिले त्या अधिकारात मी एका जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतली. आम्ही दोघांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली. हा लोकशाहीतला अधिकार आहे. म्हणून हे बापराव सोळणकर जे यशवंतराव होळकरांचं नाव घेत आहेत, त्यांनी जे शिव्यांची वाकोली सुरुवात केली आणि ठोकीनं हे आता कसं म्हणजे जे ह्या महापुरुषांची नावं घ्यायची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे असं वागायचं. यशवंतरावांनी विचार करा, मी मागे एकदा वापगावला बोलताना जयंती दिवशी यशवंतरावच्या मी म्हटलं मल्हारराव, अहिल्यादेवी आणि यशवंतराव ह्या 3 महान लोकांच्या जीवन चरित्रातले जे साम्यस्थळ आहे त्यावरनं एक नीती, त्या राजनीतीची पायाभरणी होऊ शकते. बर. आणि हे आताच्या आमच्या धनगर नेत्यांना उपयोगी पडू शकेल. सांगतो तुम्हाला, मी ते 30-40 पानं लिहिली सुद्धा. बर. असं नाही, परंतु झालं काय की जो एकंदरीत समाजातला जो एक प्रतिसाद म्हणतो आपण त्याला, शेवटी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की लेखक असतो, विचारवंत असतो, शेवटी त्याला प्रतिसाद नाही मिळाला तर मी कशाला विचार करून वेळ माझा वाया घालव. बरोबर. मग माझं ते पुस्तक ते अर्धवट पण ते जाऊ दे, ते तुम्हीच करा. आता या तिघांच्या जीवनामध्ये जी त्रिसूत्री समान काय आहे की हे प्रचंड लढाऊ होते, प्रचंड मुत्सद्दी होते, कोणत्या वेळेस कोणतं पाऊल प्यादं पुढं ठरवायचं राजकारणाच्या पटावर याचं त्यांना भान होतं. कुठे मैत्री ठेवायची, कुठे शत्रुत्व करायचं, पुन्हा शत्रूशी पुन्हा मैत्री कशी करायची याचं त्यांना भान होतं. आपण काय करतो, शत्रू करतो म्हणजे कायमचा आयुष्यभरचा शत्रू समजतो. हे या तिघांनी कधी केलं नाही. अहो, मल्हाररावांचा एकुलता मुलगा सूरजमल जाटाने मारलंय, खून केला, अक्षरशः खून केला, तो खूनच होता. त्याला सुद्धा मल्हाररावांनी क्षमा करून राष्ट्रहितासाठी त्याला परत आपल्या जवळ घेतलं. हा इतिहास त्यात आपण शिकणार काय आहोत की नाही. वैर परमनंट नसतं, मैत्री परमनंट नसतं, हे लक्षात ठेवा. माझ्यावर काय धनगर समाजात प्रचंड एवढं प्रेम केलं की काय म्हणायचे मला माहिती. आता नुसतं फोन येतात, कार्यक्रमाला सर याल का, मी येतो म्हटलं, पुन्हा फोन येत नाही, काय येत नाही. ही वस्तुस्थिती मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण का माझ्याकडे आहे तर एवढे उद्योग आहेत ऑलरेडी करण्यासारखे, म्हणजे प्रकल्प आहे की मला त्याचा काही फरक पडत नाही. महाराज यशवंतरावांचं चरित्र मी इंग्रजीत दिलं, आज जगभरचे विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमामध्ये लोक वापरतात, संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात. त्याचा मला अभिमान आहे. मी यशवंतराव होळकरांना, भीमाबाई होळकर धनगर समाजाला माहितीही नव्हत्या की या पहिला आद्य महिला, आपल्या झाशीची राणी माहिती होती फक्त. पण त्याच्या 50 वर्ष आधी भीमाबाई होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एक हाती युद्ध पुकारलं, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून. त्याच्या आधी 7 वर्ष यशवंतरावांच्या नंतर, म्हणजे 1811 ते 1817 या 7 वर्ष ब्रिटिशांना होळकरी राज्यामध्ये, माळव्यामध्ये पाऊल टाकू दिलं नाही. एवढी हिंमत त्या बाईंनी दाखवली. एवढंच नाही, पुन्हा नवीन राजमंडळ करून सगळ्यांना मिळून यशवंतरावांचे स्वप्न होतं ब्रिटिशांना हाकलायचं देशातनं, त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. शेवटी ब्रिटिशांनी तुळसाबाईंचा खून केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढं दुर्दैवी मृत्यू कोणाला आला नसेल. त्यांचं प्रेत क्षिप्रा नदीमध्ये फेकून देण्यात आलं. त्यांचं प्रेत कोणाला हाती लागला नाही. म्हणजे नाही चिरा नाही पंथी अशी अवस्था तुळसाबाईंची. आणि या तुळसाबाईंचं आम्हाला काहीच माहीत नसावं. माझ्या अंगावर काटे येतात ते सांगताना सुद्धा. बरोबर. आणि आम्हाला काहीच वाटत नाही. आणि आम्ही इतिहासाबद्दल गोडवे जातो, काय उपयोग नाही. बरोबर. 7 वार धनगर होते हे मी सिद्ध करून दाखवलं. त्याच्यावर पहिल्यांदा कोणाचा विश्वास बसला, पहिल्यांदा पुरातत्व पुरावे समोर ढिगाने ठेवले. त्यावेळेस आता कोणी हे करत नाही. चंद्रगुप्त मौर्य धनगर होता, ते तर काय उघडच आहे. ते का त्या संसदेच्या प्रांगणामध्ये पुतळा जो बसवला त्यावर शेफर्ड बॉय असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तो धनगर पुत्र होता हे सिद्ध आहे. हरिहर बुक्क धनगर होते, ते आता सांगोली राहण्यापर्यंत ती परंपरा येते. बरोबर. हे सगळं वैभवशाली इतिहास असताना आम्ही जर अत्यंत उथळ होत असू, शिवीगाळी करणं, नको तिथे टीका करणं, नको तिथे नाक उपसणं, नको तिथं काहीतरी स्फोटक विधानं करणं, शिवी देणं, अशा लोकांना संस्कृती नसते असं म्हणतात, असंस्कृत म्हणतात. राईट. आणि संस्कृती निर्माते धनगरच. असंस्कृत वागतंय कोण? धनगर. आता काय म्हणायचं याला? ही म्हणजे विरोधाभास आहे ना. की महाराष्ट्राची भाषा असेल, संगीत असेल, काव्य असेल,
याच्यात भर घालण्यात काम केलं धनगरांनी. या जगाचे आद्य रहिवासी, जगातलेच नुसते भारतातले किंवा महाराष्ट्रातले नव्हे, आद्य लोक सगळेच पशुपालक किंवा धनगर होते. त्या अर्थाने आजच्या सगळ्यांचेच पूर्वज धनगर आहे. त्यामुळे त्या अर्थाने मला धनगर म्हणायला काहीच हरकत नाही. अच्छा, बरोबर. कारण माझे पूर्वज हेच करत होते ना, पशुपालनच करत होते. बरोबर. तर सर्वांचेच पूर्वज धनगर आहे. परंतु जे लोक आपल्या प्राचीन व्यवसायाला आजही टिकून राहिले म्हणून त्यांना आपण आदिवासी दर्जा मागतोय, लक्षात ठेवा. बरोबर. त्यासाठी पण, कारण का तो आदिम व्यवसाय ना, पशुपालन आदिम व्यवसाय, त्याच्याशी जे आजही चिकटत आहे, धनगर समाजात चिकटत आहे. त्या वहिवाटीच्या न्यायाने जी चराव करून जी बळकावली गेलेली आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी असा ठराव आपण साहित्य संमेलनात, पहिल्या साहित्य संमेलनात जे सोलापूरला घडलं त्यात ठराव केला होता की या जमिनीवर अधिकार धनगरांचा आहे वहिवाटीने. कारण हजारो वर्षाची वहिवाट आहे ना, आणि आज त्या तुम्ही बळकावल्यात. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे आता काय होतं, मी धनगर नाही असं म्हटलं की मग याचं कशाला ऐकायचं, पहिला स्वाभाविक ना, मला त्याचंही वाईट वाटत नाही. बरोबर. मला कशाचं वाईट वाटत नाही आता, कारण मला सवय होऊन गेलेली आता एवढा 50 वर्षाचा अनुभव, त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही. वाईट काय वाटतं तुम्हाला सांगतो मी, तुम्ही किमान चांगल्या गोष्टी काय का. बरोबर. भले त्या माझ्या म्हणून सांगू नका, त्या तुम्ही तुमच्या नावावर खपवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु चांगलं व्हा, चांगलं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करा. मग उद्योजक व्हा, ज्ञानवंत व्हा, इतिहासकार व्हा, साहित्यिक व्हा, उत्कृष्ट कवी व्हा. नादो मानव एकच कवी धनगर समाधान दिले, बरोबर. आणि एवढे महान कवी दिले की त्यांच्या पावलाच्या बोटापर्यंत सुद्धा पोहोचायची कोणाची हिंमत नाही अजून. बरोबर. बरोबर. असं आम्ही पण अशी एकच उदाहरणं का देतोय. भाई साहेब देशमुखांचं असेल राजकारणातलं, कवी म्हणून नादो मानवरांचं असेल, ते सोडून बाकीचं काय. हो, कुठल्या क्षेत्रात कोणच नाही सापडत. शास्त्रज्ञ कोणी आहे का, नाही. इतिहासकार कोणी आहे का, इतिहासकार म्हणजे मी तुमच्या समाजात तुमच्यासाठीच लिहून तुमचं कौतुक करणारा मी इतिहासकार मानत नाही. इतिहास हा सर्वांना मान्य होणारा असला पाहिजे. बरोबर. त्याला तो पटला पाहिजे, तो पुराव्याविषयी ठेवला पाहिजे, त्यात कोणता अभिनिवेश आणता कामा नये. कुठेही आपली काय म्हणतो, प्रत्येक ठिकाणी आमचाच माणूस महान होता, आमचाच माणूस महान होता, हाच महान होता, तोच महान होता, आणि माहीत तर काहीच नसतं, काय केलं काय नाही याचं आपला काय आता पत्रावर नसतो. आम्ही ते करतो का, आम्ही ते करत नाही. राजकीय नेता सुद्धा जर व्हायचा असेल तर धनगराचाच नेता म्हणून काही होत नाही. त्याला राजकीय नेता जर व्हायचा असेल तो सर्व समाजांचा नेता व्हावा लागतो. तेवढं कौशल्य, तेवढी बुद्धिमत्ता, सर्वांचे प्रश्न समजून घेण्याची वृत्ती अंगात लागते. आणि सगळी गोष्ट ज्ञान कशात नाही येतं. वाचन तर मी साहेब वाचनात माहिती येतं तुम्हाला, त्याचं ॲनालिसिस करून ते इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, प्रश्नाला उत्तर कसं शोधता येईल, हे जे कुतूहल असतं, हे प्रश्न विचारण्याचे कुठे असतं. हे असं का, महाराष्ट्राला एवढा मोठा समुद्र किनारा आहे, समजा आपण कोकणात उदाहरण घेऊ, मग आमचं पर्यटन का वाढत नाही, आम्ही कुठं चुकतो. अरे आम्ही किनारे स्वच्छ ठेवत नाही, समुद्र किनाऱ्याची गावं घाण आहे, सडक्या मासाळ्या त्या सगळ्या किनाऱ्यावर पडल्या असतात, दारू पिऊन लोकांनी बाटल्या फेकलेल्या असतात, मेलेले कावळे तिथे पडलेले असतात. कसे पर्यटक येणार. हे उदाहरण दिलं. विदर्भातही करण्यासारखं खूप आहे. उद्योगधंद्यासाठी अक्षरशः तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात अजूनही साधन संपत्ती इतकी मोठी आहे की तुम्ही अक्षरशः कोणत्याही क्षेत्रामध्ये शून्यातनं विश्व उभारू शकता. पण ती कल्पकता आणि जिद्द आणि वाट पाहिजे, तयारी. आम्हाला घाई झाली नसते. आज व्यवसाय चालू करून उद्या प्रॉफिट झाला पाहिजे. संयम, बरोबर, संयम आम्हाला नसतो, हाव असते. म्हणून आम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्टर काय पाहिजे असतात का, कारण तिथे पैसे खायला मिळतात नाही. बरोबर. आम्हाला राजकीय नेता काय व्हायचं असतं, लोकांसाठी नसतं व्हायचं, लोकांसाठी नाही, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी आम्हाला राजकीय नेता व्हायचं असतं. तो राजकीय नेता कधी चिरकाळ, जे आज नाव जगामध्ये नेहरू गांधींचं, इंदिरा गांधींचं आहे, त्या उंचीला पोचणारा बाकीचे नेते काय निर्माण झाले. कारण त्यांनी आपापल्या जातीचे फक्त हित पाहिलं किंवा स्वतःचं हित पाहिलं, स्वतःच जातीच नाहीच, बरोबर, स्वतःचं हित पाहिलं. ते होतात श्रीमंत, त्यांचं साम्राज्य बनतं, पण ते तेवढ्या त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहतं. त्याच्या बाहेर त्यांचं कार्य जात नाही. महाराष्ट्रात अशी अनेक 60-70 घराणी आहेत, राजकीय घराणी. त्यांची अवस्था आज काय,
त्यांना मग या पक्षाकडे पळ. मग आता काँग्रेसमध्ये होते, BJP सत्तेत जा BJP, उद्या काँग्रेस आली, परत आल घर वापसी आमची घर वापसी म्हणून परत तिथं ते आपली सत्ता स्थानं सोडायलाच तयार नाही आहे. बरोबर. अशा स्थितीत तुम्हाला खऱ्या अर्थाने जबाबदार नेतृत्व होण्याची ही खरी फार संधी आहे. कारण सध्या या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड पोकळी आहे. मग ते ज्ञानाचं क्षेत्र असो, सत्तेचं क्षेत्र असो किंवा राजसत्तेचं क्षेत्र असो, तिथे संधी साधू लोकांची सध्या चलती आहे. अशा काळामध्ये जो दुसऱ्यांचं हित पाहिजे आणि पेशन्स ठेवेल आणि काम करत राहील सातत्याने, निराश न होता, तो चिरका लोकांच्या मनावर राज्य करू शकेल. आणि मी तुम्हाला सांगतो मित्र, जो मनावर राज्य करतो तो खऱ्या अर्थाने राज्य करतो. जो काही माझ्याकडे पैसे, माझ्याकडे सत्ता आहे म्हणून माझ्यापुढं लोक झुकतायत, मला रामराम करतायत, मला 50,000 फोन करतायत, माझ्या तब्येतीची विचारपूस करतायत, त्याचा काही उपयोग नाही. ते खोटं आहे, ते दांभिक आहे. असं कोणी विचारत असेल तुम्हाला, तुम्ही सपशेल समजून चाला, ही तुमची तारीफ नाही, ही फक्त तुमच्या पदाची तारीफ आहे. बरोबर. सर, हे तुम्ही धनगर समाजातल्या लोकांचे हे म्हणजे काय समस्या आहेत, प्रगतीमधले अडथळे सांगितले. एक अजून एक जाणवलेला ताजा, म्हणजे सध्या तो विषय ट्रेंडिंगला आहे म्हणून मी बोलतोय. मला काय कोणाला कमी लेखायचं आहे किंवा त्या राजकारणात पडायचं नाही, परंतु जसे राजकारणात धनगर समाजातली संख्या कमी आहे, तसंच प्रशासनामध्येही कमी आहे. फार कमी लोक IAS ऑफिसर घडत आहेत किंवा संधी अधिकारी घडत आहेत. आता एका बाजूला एक कोळपे नावाचा IPS ऑफिसर नुकताच झाला, त्याच्या हत्तीवरून मिरवणूक काढली. खरं तर त्याचं मोठं व्याख्यान ठेवायला पाहिजे होतं, ते राहिलं बाजूला, त्याची म्हणजे इव्हेंटबाजी झाली. दुसऱ्या बाजूला सचिन मोटे नावाचा एक IRS आहे, त्याची मात्र तुम्ही बदनामी करतायत. आमच्या समाजातला गोपीचंद पडळकर, ते म्हणतायत की त्यांनी 2,000 कोटीचा घोटाळा केला. आता 8-10 वर्षापूर्वी एखादा IRS झाला असेल, तो काही असला घोटाळा करू शकणार नाही, आपल्यालाही कळते. आता ही जी तंगडी खेचण्याची प्रवृत्ती आहे, किंवा मी मोठा झालो आहे पण दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही, तर हे म्हणजे ते काय एकट्या गोपीचंद पडळकरांच्याच बाबतीत नाही, बाकीच्याही बाबतीत तसं सांगता येईल, बाकीच्याही पक्षातल्या लोकांच्या बाबतीत सांगता येईल. तर हे जे आहे ह्याच्याकडे कसं बघता येईल? कसं आहे, सत्ताधारी राजकारणी जे असतात ना, त्यांनी काही माणसं असेच उपद्रव करण्यासाठी सोडून दिलेले असतात. बरं. ते सांगायचं नाही आपण, म्हणजे आपण फक्त भोंगा असतो. गोपीचंद पडळकर हे BJPचे भोंगे मानले जातात. अच्छा. ही त्यांची म्हणजे एक सर्वसाधारण, मला वाईट वाटतं की माझे चांगले मित्र आहेत, फार चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्या भाषणांची जी स्टाईल होती किंवा त्यांची जी तळमळ होती, आधी जाणवायची, ती आता आधीच्या भाषणांमध्ये ते शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगायचे. आता सोडून, कारण आता BJPचं प्रवक्ते झाले तर ते BJPचं कामच हे आहे की तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या माणसाला मारायचं, स्वतः काय करायचं नाही. ही देवेंद्र फडणवीसांचं राजकारण या घालण्याच्या दिशेने नेहमीच गेलेलं आहे. ते आता खराबचं प्रकरण झालं असं समजा, अशोक खराब, त्याच्याबद्दल एवढी बदनामी झाली, यांनी त्याचं काय कोण काय हे काय त्याच्यावर एवढे खटले दाखल करतात तेवढे केले खरं. पण तो वैद्य नावाचा दुसरा तेवढाच बंधू बाबा सापडला, चिडीचूप त्याची तारीफ करतायत समाजातला म्हणून. आणि आपल्या समाजाच्या लोकांचं चुकतोय असं की आपल्या खांद्यावर कोणतरी बंदूक ठेवून आपल्याच माणसाला गोळी झाडते, याचं भान ठेवत नाही. राजकारणात आहात, राजकारणाप्रमाणे चालावं लागतं, हे सगळं जरी मान्य केलं तरी आपणच आपल्या वैरी व्हावं यासारखं दुर्दैव नसतं. त्यामुळे किमान कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं याचं भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे. तिथे दुजाभाव करायचा नाही. परंतु आता तुम्ही जी दुसरी गोष्ट बोलला, तुम्हाला सांगतो की प्रशासनात लोकांची संख्या कमी आहे, गोष्ट खरी आहे. का कमी आहे परत एकदा सांगतो, मगाशी सांगितलं ते वाचन, बरोबर, वाचन नाही, जनरल नॉलेज नाही, आपली भाषा धड नाही. मराठी म्हणजे जी आपला प्रचलित जी बोली भाषा असते एक ती आहे आपली, परंतु जी एक लिखित भाषा असते त्या लिखित भाषेचे काही नियम असतात, त्याचे नियम असतात ना. तुम्ही इतिहासाचं पुस्तक लिहिता ते बोली भाषेत लिहून नाही चालत ना, बरोबर, कारण बोली भाषेचे अर्थ तालुक्या गणित बदलत जातात, बरोबर. तसं प्रमाण भाषेचं होत नाही. ती काय ब्राह्मणांची भाषा नाही आहे, लक्षात ठेवा. प्रमाण भाषा म्हणजे ब्राह्मणांची भाषा असं काहीतरी गैरसमज आपण जोपासला, जाणीवपूर्वक जोपासलाय, आणि तो पुरोगामी विचारवंतांच्या मूर्खपणामुळे जोपासला गेलेला समज आहे, हे लक्षात घ्या. तर भाषेवर प्रभुत्व नाही,
ते भाषेवर प्रभुत्व सापडून लेखकही नाही, हो IAS IPS ऑफिसर्स नाही. कारण शेवटी ते स्पर्धा परीक्षा असते. तुमची स्पर्धा फक्त धनगराशी नसते, तुमची ब्राह्मणांशी असते, तुमची मराठ्यांशी असते, तुमची इतर जातींशी असते, इतर प्रांतातल्या लोकांशी असते. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला जर आपण वाचनच केलं नाही, आता मी ठरवलं की उद्यापासून स्पर्धा परीक्षेला बसणार आणि आजपासून अभ्यास सुरू केला तर मी बापा जन्मत पास होणार नाही. मग ते आईवडिलांकडनं पैसे मागवत राहायचे. वन अटेम्प्ट गेला, दुसरा अटेम्प्ट गेला, तिसरा अटेम्प्ट गेला आणि नंतर फ्रस्ट्रेट होतात. काही पोरं आत्महत्या करतात, काही निराश होतात, गावी जातात आणि तिथे मग लोक हसतात त्यांच्याकडे बघून की अरे काय झालं, तू साहेब होणार होता ना, तू मोठा कलेक्टर होणार. आपण ती तयारी पहिलीत असल्यापासून करावी लागते. बरोबर. पहिलीत असल्यापासून ही आपल्याला चौकस बुद्धी, प्रश्न विचारण्याची बुद्धी, एक जिज्ञासा, जी नैसर्गिक जिज्ञासा आहे ती जागी ठेवावी लागते. मग कारण इथे तुम्हाला कोणता प्रश्न येतो आणि कोणता प्रश्न विचारला जाईल तोंडी परीक्षेत आणि तुम्ही किती आत्मविश्वासाने उत्तर देता. बरोबर. इथे आम्ही कोणी याच फास इंग्रजीत बोलायला लागलं की आम्ही तिथंच गळून जातो. बरोबर. म्हणजे एक न्यूनगंड, तो न्यूनगंड काढा. ह्या न्यूनगंडाने धनगर समाजाचं किंवा सर्व ओबीसींचं आणि दलितांचं सुद्धा प्रचंड नुकसान केलेलं आहे. फार कशाला न्यूनगंड म्हणजे कसा असतो, खेड्यातनं एखादा मुलगा अगदी मराठा जरी असला, शहरात आला तर मग पुण्यात असं काही भाषा येत नाही, त्याचे सगळे कपडे नसतात, त्याच्यामुळे एवढा न्यूनगंड बसतो की त्याला त्यावर मात करण्यातच त्याचा वेळ जातो. हे न्यूनगंड कशाच ठेवू नका. बरोबर. न्यूनगंड ठेवायला काय आहे, आपण माणूस आहोत, आपल्याला मेंदू आहे, आपण ते श्वास घेतोय, ते श्वास घेतात. भारतात जातीभेद वाढण्याची कारण काय, हेच न्यूनगंड. की मी याच्यापेक्षा हलका, मग तो त्याच्यापेक्षा हलका, मग त्याचं श्यामचं कसं जमायचं तरी भारी, वरच्या उच्च कुळातले. आणि हे उच्च कुळ नीच कुळ हे जुन्या प्राचीन समजुतीला सोडून खड्ड्यात गेले. त्याचा तुम्ही राजपूत असा, आर्य असा, कोणी असा, तुमच्या समजुतीप्रमाणे कोणी असा होता का, आम्ही चंद्रवंशी आहोत, आम्ही सूर्यवंशी आहोत, होता म्हणून तुम्ही आज काय आहात. आज जर तुम्ही चंद्र सूर्यासारखा जर प्रकाश पाडू शकत नसाल तर तुमच्या चंद्रवंशी, सूर्यवंशी, राजपूत किंवा क्षत्रिय किंवा काय 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 असण्याचा काय अर्थ, काय अर्थ नाही. खरा अर्थ कधी येईल ज्यावेळेस तुम्ही स्वतः काहीतरी करून दाखवा. कोणत्याही क्षेत्रात करा, आर्थिक क्षेत्रात करा, राजकीय क्षेत्रात करा, सामाजिक क्षेत्रात करा, वक्तृत्व क्षेत्रात करा, तुम्ही IAS IPS व्हा, राजकीय क्षेत्रात करा. हे केलं तर मात्र समाजालाच दिशा बदलू शकते. हे ऑफिसर IAS ऑफिसरचा बघ सत्कार ठेवा वगैरे यांनी जे सांगितलं हातीवर मी काढले, मी म्हणतो हा परत जातीय अभिमान तिथं आला. त्याऐवजी त्याचं जर सर्वांसाठीच एक लेक्चर ठेवलं असतं, 1 तास 2 तासाचं व्याख्यान ठेवलं असतं आणि मग त्यात जाहीर सत्कार केला असता आणि त्या निमित्ताने जे बसलेले त्यांना मार्गदर्शन मिळालं असतं, ते किती उपयुक्त झालं असतं. बरोबर. 4 लोकांना आणि त्याचे तारीफ केली गेली असते, लोकांना ते आवडलं असतं. बरोबर. मिरवणूक पाहिला तुम्हाला सांगतो, बघेत ना ते बघतील, नाचतील, त्या डीजेच्या तालावर नाचतील, पण ते कशासाठी चाललंय, काय चाललंय, कोण काय नाही याची काय घेणं देणं नसतं. बरोबर. काय घेणं देणं नसतं. आता मी तुम्हाला रोहे नावाचं गाव आहे, रोहू का काय तिथे आपलेच पत्रकार मित्र आहेत, त्यांनी मला अहिल्यादेवीच्या जयंतीसाठी बोलवलं होतं. बरं. अशा वाटेल तुम्हाला अहिल्यादेवीच्या जयंतीला DJ लावून आणि ते असले फालतू गाणी लावून प्रचंड हिडीस नृत्य चाललेली. हिडीस नृत्य सुद्धा म्हणजे कशी की अहो तुम्ही गजा नृत्य ठेवलं असतं चाललं असतं, ते शोभलं असतं, परंपरेला संस्कृतीला शोभलं. तिच्यावर ते कसले हिंदीतली गाणी, पारो आया रिक्षावाला काहीतरी अशी गाणी लावून मी तुम्हाला सांगतो, आयोजकांना सांगितलं की ह्या प्रकारावर मान्य नाही, मी चाललो. मी अक्षरशः त्या कार्यक्रमात न थांबता रूवरनं पुण्याला परत निघून आलो. बापरे. मग आम्ही आंबेडकर जयंतीची लोकांनी वाट लावली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची लोकांनी वाट लावली, अहिल्या मातेच्या, आणि अहिल्या मातेच्या समोर असली गाणी. आणि हिंमत कशी होते, ज्यांनी बादशाचा दूध खलिता घेऊन आला होता, त्याला प्रथा होती की तो दूध आला, तो खलिता जर घ्यायचा असेल बादशाचा, तो गुडघे टेकून घ्यावा लागायचा, त्याच्या समोर गुडघे टेकून. पेशवे सुद्धा घ्यायचे बरं का, शनिवारवाड्यासमोर तो सामनी स्वारायचा उंटावर बसून, तर त्या उंटासमोर पेशवाला गुडघे टेकून बसावं लागायचं. मग तो त्याच्या अंगावर तो खलिता फेकायचा आणि मग तो खलिता वाचून पेशवे निर्णय घ्यायचे, कारण पेशवे शेवटी मांडलिक होते. अच्छा. ते मांडलिकच होते बादशाचे. अच्छा.
किंबहुना भारतातले सर्व संस्थानिक मांडलिक होते. पण अहिल्यादेवींनी सांगितलं, त्यांच्या याला सचिवाला सांगितलं, तो घ्यायचा दखलीचा, थोडं नाही असं कसं करता, तो तवीन हो जाए बादशाह, हम नहीं जानते तवीन हो गया क्या होगा, इनके हाथ में दो, नहीं तो जैसे आए हो वैसे दिल्ली वापिस चले जाओ, बादशाह से मैं निपट लूंगी. एवढा बाणेदारपणा कुणी दाखवला? अहिल्यादेवींनी. आणि आम्ही त्यांच्यासमोर असले लाचार हिडीच नृत्य करतो. आता यशवंतराव होळकरांचं एक उदाहरण देतो. तुम्हाला कल्पना असेल, म्हणजे नसेलच ती कल्पना, पण सांगतो की अगदी ब्रिटिशसुद्धा एका बाजूला म्हणजे 1857 पर्यंत जोपर्यंत बादशाची सत्ता होती, म्हणजे तो जरी फक्त दिल्लीचा असला तरी त्याची सत्ता सगळ्यांनी मान्य केलेली होती, म्हणून त्याचे खरेदी घ्यायचे लोक. यशवंतरावांनी एक तर दिल्लीवर धडक मारून त्या बादशाला ब्रिटिशाच्या तावडीतनं मुक्त करण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास तर मी लिहिलेलाच आहे. पुढचा किस्स्यातला असा आहे की जेव्हा 1806 साली यशवंतराव होळकर नाणी पाडायचे ना, त्यांच्याही नाण्यांवर आधी एका बाजूला बादशाही छाप आणि एका बाजूला स्वतःचा छाप. ब्रिटिशसुद्धा, ईस्ट इंडिया कंपनीची नाणीसुद्धा एका बाजूला बादशाही छाप आणि एका बाजूला त्यांचा छाप अशी पाडायची. यशवंतरावांनी तडकाफडकी निर्णय घेतला, बादशाचा छाप बंद करून टाकला आणि स्वतःचा छाप, दोन्ही बाजूला स्वतःचा छाप. त्यामुळं अख्खा देश हादरला, कारण बादशाह जरी सर्वांचा मालक नसला तरी त्याची एक मानसिक सार्वभौमता सगळ्यांनी मान्य केली होती. सगळे नाराज झाले यशवंतरावांवर की तुम्ही अशी बादशाही सार्वभौमता ठोकून कशी लावली. यशवंतराव म्हणाले की हा देश आमचा आहे, ना ब्रिटिशांचा आहे ना मोगलांचा आहे, आम्ही आमच्या मर्जीप्रमाणेच नाणी पाडणार. हा बाणेदारपणा कोणी दाखवला? यशवंतरावांनी दाखवला. आणि आम्ही काय करतो? आमचे नेते काय करतात? सत्तेच्या तुकड्यासाठी कधी बीजेपीच्या चरणी धाव, कधी काँग्रेसच्या चरणी धाव, कधी राष्ट्रवादीच्या चरणी धाव, कधी वंचित बहुजनच्या मागे लाग, कुठेही जातात वाटेल ते, आणि कुठेही असू शकतात. म्हणजे आज रोज विचारावं लागतं बरं का, आज कुठल्या पक्षात. अशा रीतीने राजकारणात राजसत्ता येत नाही मित्रांनो हाती. आणि जे नसतात ना साहेब, त्यांच्यावर आरोप करतात. म्हणजे मला माझ्यावर सरळ म्हणतात हा रोहित पवारांचा कुत्रा आहे. काय संबंध? ते मला जेलमध्ये घातलं त्यावेळी ते बिचारे माझ्या बाजूने बोलले, पण माझा संबंध त्यांच्याशी काय आमचं जोडून टाकलं. अरे कुणी कोणासाठी काय बोललं, कसं बोललं, काय बोललं, एकावरच काय बोललं, उद्या काय बोललं, परवा काय बोलला होता, आम्हाला काही नाही. आरोप करायला आम्हाला काही कारण पुरतं. अहो आम्ही शब्दस्वाद तोडून फोडून वापरतो, शब्दस्वाद तोडून फोडून. आधी संभाजी ब्रिगेडने बाबासाहेब पुरंदरेवर जे आरोप केले होते ते अक्षरशः तुम्हाला सांगतो, जे आरोप केले होते लक्षात घ्या, पुरंदरे इतिहासकार नव्हते, अमुक नव्हते, ते सगळे चुकीचे इतिहास मला मानले, पण जी वाक्य त्यांनी लिहिलेलीच नाहीत, अच्छा ती त्यांच्या तोंडी टाकून त्यांच्या विरुद्ध किती रान उठवलं होतं आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना. हा ते आपलं दादोजी कोंडदेव, महाराष्ट्र भूषण ही दादोजी कोंडदेवांवरून त्यांच्यावर हे झालं, आरोप झाले, संभाजी महाराजांवरूनही झाले. ते 10-12 आरोप होते ते जाऊ द्या. परत एक वेगळा आणि फार मोठ्या व्याख्यानाचा विषय येतो. परंतु सांगायचा मुद्दा असा की आम्ही वाक्य बोलण्याचा हेतू काय. आपण समजा मी कळकळीने बोलत असताना एखादा शब्द टीकेचा वापरला की हे चुकलंय, बरोबर, तर त्याच्यामागची म्हणजे तळमळ लक्षात घेणार की संजय सोने चुकले. आता तुम्हाला तीही गंमत सांगतो. एक जेजुरीला आरक्षणाचा आपला धनगर आरक्षणाचा मेळावा होता जेजुरीला. मी टेक्निकल वक्ता म्हणून गेलो होतो, म्हणजे कसं की त्यातली तांत्रिक बाजू काय, आरक्षणाला धनगराला काय मिळायला पाहिजे, धनगर आदिवासी कसे हे म्हणून सांगायचं. मी सांगितलं, मी तेच भाषण केलं, दुसरं काय नाही. अल्प दुसऱ्या दिवशी मला बारामतीवरून एका जरा फोन, म्हणजे सोनवणे साहेब तुम्ही राजकारणी कधीपासून झाले. म्हटलं काय झालं? त्याने काय केलं, फोटोज पाठवला मला व्हॉट्सअपवरनं. हेडिंग काय छापलं तर माहिती आहे, धनगरांना आरक्षण दिलं नाही तर हे सरकार आम्ही खाली खेचू, संजय सोनवणे यांचा इशारा. बर, तुम्ही काय इशारा का नाही? नाही अहो संबंधच नाही ना. बातमी देणाऱ्या नाही दिलं ठोकून ते बोललं असेल खुश होतील, सोनवणे साहेब खुश होतील. इशारा बिशारा कोणाला देत बसायला मी ना सेनानी आहे ना राजकारणी आहे. मी आपला इतिहास संशोधक आहे, सामाजिक अभ्यासक आहे. मी माहिती देतो, बरोबर, त्याचे राजकीय फायदे कोणाला होतात, तोटे कोणाला होतात, मला काय करायचं त्याची, बरोबर. कारण कोणी कोणत्या माहितीचा कसा उपयोग करायचा, बरोबर, हे जे ते ठरवतात. तो त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे, त्यांच्या समृद्धीचा प्रश्न आहे, बरोबर. हा त्यांनी मला आधी विचारलं का बाबा तुम्ही हा वाक्य कोणत्या संदर्भात बोलले,
बरोबर. कोणत्या याने बोलले, कारण छापील शब्दामध्ये फक्त कोरडे शब्द असतात. तर बोलतानाचा आवेश किंवा त्याची तोंडावरची भावना, आवाजातली कळकळ तळमळ हे येत नाही ना. बरोबर. तर लिखित शब्दांचा हा फार मोठा तोटा आहे. बरोबर. पण आम्ही एकदम महाशूर वीर बुद्धिमान बरोबर. आम्ही काही अर्थ काढू शकतो. सर, तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, इतिहास तज्ज्ञ आहात, म्हणून मी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि आमच्या धनगर समाजाच्या दृष्टीने फार हा महत्त्वाचा प्रश्न आहे की हाचा धनगर समाज हिंदूमध्ये मोडतो, परंतु हे जे काय भाजपचं किंवा RSSचं जे हिंदुत्व आहे आणि जे विषारी हिंदुत्व आहे, मुसलमानांना शिव्या द्या किंवा आता ते मराठ्यांच्या विरोधात त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं हे करा, आणि ही जे हिंदुत्व सांगायची जी पद्धत धनगर समाजामध्ये सुरू झालेली आहे आणि आणि नुसती सांगायची पद्धत नाही तर त्या भाजपच्या कच्छेपी आमचा धनगर समाज लागत चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हिंदू संस्कृती काय आहे तर बाबा ते म्हणजे शिवपूजा केली जाते, शंकराची पूजा केली जाते, ती अगदी सिंधू संस्कृतीपासूनच ती केली जाते. आणि मग हे ब्राह्मण जे आलेले आहेत, वैदिक जे आलेले आहेत ते नंतर आलेले आहेत. तर याचा अर्थ हे जे आपले 18 पगड जाती जे आहेत त्या अगोदरपासूनचे आहेत. आणि मग त्या ब्राह्मणांचं ऐकून म्हणजे ज्या वैदिकांचं ऐकून हा जो आमचा धनगर समाज वेगळ्याच हिंदुत्वाच्या नादाला लागला आहे, त्याविषयी तुमचं इतिहासाचं नॉलेज काय सांगतं सर? पहिली गोष्ट अशी आहे की हा समज सगळ्यांचा होत चाललेला आहे वेगाने. कारण हे हिंदुत्व शब्द वापरतात. हो. पण हिंदू संस्कृती म्हणत नाही, ते वैदिक संस्कृती म्हणतात. हो. हां. लक्षात घ्या. ते आता बघा, हिंदू धर्मात त्यांचा सनातन धर्म काय नाव देतात आता सनातन म्हणतात. सनातन वैदिक हिंदू धर्म असंही म्हणतात. खरं म्हणजे त्यांना वैदिक धर्मच म्हणायचं असतं. ते हिंदुत्व म्हणजे वैदिकत्व आहे. आणि वैदिकत्व म्हणजे काय, वेदांचा अधिकार ज्यांना आहे, वेदांचा अधिकार आहे, वेदाचे जे वेदोक्ताचा अधिकार आहे, आणि त्याची प्रमाणे जी कर्मकांड आहेत ती जी सगळी जो करतो, आचरण करतो, तो वैदिक. हे ब्राह्मण समाज त्यात आला, क्षत्रिय समाजही त्यात आला, आणि वैश्य समाजही, हे 3 वर्ण हे वैदिक वर्ण आहे. ओके. लक्षात घ्या. बाकी सारे हिंदू आहेत. बाकी सगळे हिंदू. हे लोक स्वतःला हिंदू म्हणतच नव्हते. हे वैदिक लोक आहेत ना, स्वतःला हिंदू म्हणत नव्हते. ते त्या धर्मात त्यांनी ब्राह्मणी धर्म नाव दिलं होतं. ब्रिटिशही त्यांना ब्राह्मणी धर्म, त्याच्या आधी आर्य धर्म नाव होतं. सगळ्यात आधीचं नाव वैदिक काळातलं म्हणजे इसवी सन पूर्व 1500 मधलं त्यांचं मूळचं नाव आर्य. आणि आर्य म्हणजे हा आजचा इराण. लक्षात घ्या. आर्य राहायचे तिथे म्हणून त्याचं नाव इराण पडलं. इरावन हे, आणि आराशिया नावाचा प्रवेश आजही दक्षिण अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यामुळे इराणची यांचं वैर काय, कारण तिथल्या टोळणी यांना हाकललं तिथनं. ह्या वैदिकांना त्यांनी हाकललं म्हणून ते भारतात आले, ते शरणार्थी म्हणून आले, ते काही राज्यकर्ते म्हणून आले नाही. मग त्यांनी काय केलं, आपला धर्म प्रसाराने पसरवलं, वैदिक धर्माचा प्रचार केला. मग जे राजे वैदिक नव्हतेच पण आधी होऊन गेले कधीतरी, मग ते क्षत्रिय कसे होते, मग ते सूर्यवंशी कसे होते, मग ते चंद्रवंशी, अशा भाकड कथा निर्माण केल्या. राजपूत सुद्धा क्षत्रिय नव्हते. चंद्रबरदाईने पृथ्वीराज रासो लिहीपर्यंत राजपूत एक क्षत्रिय होते हे त्यांनाही माहीत नव्हतं. अच्छा. कारण का ते नव्हतेच. याने मग कथा बनवली, कारण पृथ्वीराज चव्हाणला महान दाखवायचा ना, आणि तो दरबारी भाटांचं काम काय असतं, राजाला खुश करणं. बरोबर. मग ते दाखवण्यासाठी मग त्यांनी यज्ञातनं वसिष्ठ ऋषीने यज्ञ केला, मग त्यातनं 5 कुळ निर्माण झाली. मग ती 5 कुळ म्हणजे ते 5 कुळ हे क्षत्रिय, अग्निकुळ, मग त्यांना अग्निकुळ म्हणतात. या भाकड कथांचा आमच्यावर जास्त पगडा आहे. सत्यावर आमचा पगडा नाही बरं का. आता ती पद्मिनी जी झाली, तिच्यावर पिक्चर निघाला पद्मावत नावाचा, ती कथाच मुळात चंद्रबरदाईने एक काल्पनिक केलेली. ती सुद्धा हाल सातवानाची जी मूळची कथा होती. हाल सातवन म्हणजे आपल्या सातवन घराण्यातला तो गाथा सप्तशतीचा संपादक, त्याच्या जीवनावर एक लीलावती नावाचं काव्य लिहिलं होतं. त्या लीलावती काव्याची जी कथा आहे ती कथा फक्त नाव बदललं, म्हणजे हालाच्या जागी पृथ्वीराज झाला आणि इकडे हे करून टाकलं, आणि ती पद्मावतीची कथा
आणि तिच्या जोहराची कथा जे कधी आयुष्यात घडलं नाही, जे कधी झालं नाही, ती चिकटवली. मग त्याचा अभिमान किती. अहो त्यात किती जाळपोळ झाली त्या पिक्चरच्या वेळेस. हो, नाव बदला म्हणून. बरोबर. जाळपोळ झाली, फार अगदी लहान मुलांनी बसलेल्या बसवर आग लावण्यात, आगीचे गोळे फेकण्यात आले. तर आपण काय करतो, इतिहासाचा आपला खोटा अभिमान आहे, आमचा मिथकांवर विश्वास आहे. आता वेळा तर वीर दौडले साथ, गाणं ऐकायला सुंदर आहे, आता सुंदर, पण असं घडलंय का? असं घडलं नाही. असं कधी घडलं नाही. पत्रराव गुजराल फक्त 6 लोक सोबत घेऊन बहलोल खानावर एकटे जाऊन तुटून पडले, असं घडलेलं नाही. ते सैन्य घेऊनच गेले होते. अच्छा. ते सैन्य घेऊनच गेले होते, त्या युद्धामध्ये ते मारले गेले, ही वस्तुस्थिती. परंतु फक्त 6 जण गेले आणि वेळात गेले. त्यांना वेळात दौडवले म्हटलं ना तर आपण त्यांचा अपमान करतो, कारण ते सेनापती होते. ते अजूनही इतिहास तसंच सांगतात. ते त्यांच्या गावातली लोक त्यांच्या घरातली तोच इतिहास सांगतात. आपला मिथकांवर प्रेम आहे ना. बरोबर. मला हे वैदिकांपासून सगळ्यांचा विरोध का सहन करावा लागतो, कारण मी सत्य सांगतो. मला मिथक नाही हे होत. मी मिथके तपासून बघतो ही कशी आली असतील, काय आली असतील, नाही का. बरोबर. अशी तपासून बघतो. ही तपासून बघितलं जर नाही तर तुम्ही विश्वास ठेवणार असता. बरोबर. मग हा चंद्रवंश, मग चंद्रापासून आता चंद्रापासून बाप जन्म तरी शक्य आहे का? सूर्यापासून, सूर्याच्या पासून आपण एवढ्या लांब बसतो तर इथं उकाड्याने आता इथंच हैराण केले. सूर्याजवळ गेला तर आपली राखच शिल्लक राहणार नाही, वाफ होऊन जाईल. बरोबर. आणि मग सूर्यापासून पुत्र कोण झाला कुंतीला? कर्ण. त्याच्यावर आमचा विश्वास असतो. ह्या कवी लोकांनी किंवा दरबारी भाटांनी लिहिलेल्या भाकडकथा, मिथकांनी आमचा नको तेवढा विश्वास असतो. कारण आम्हाला सत्याकडे पाहायची दृष्टी विकसित करायची नाहीये. आम्हाला नवीन नवीन पुरावे कसे शोधले पाहिजेत. आता बघा, यशवंतराव होळकरांच्या जीवनातलं जे काही मी संशोधन मांडलं ते फक्त 20% काम आहे. अजून 80% काम बाकी आहे. बापरे. म्हणजे अजून 80% होऊ शकतो संशोधन. भीमाबाई होळकरांबद्दल तर त्यांना 1818 साली पकडलं विश्वासघाताने. त्यांनी 2.5 वर्ष संघर्ष केला. त्यांच्यावर मैनाताई पवार जे आहेत, धार घराण्याचे आहेत, त्यांचं पत्र उपलब्ध आहे, ते मी मिळवलं. परंतु त्या ब्रिटिशांच्या कैदेत गेल्यानंतर 58 साली ज्या मेल्या, 1857 साली 58 साली मेल्या, वाढल्या, म्हणजे बरोबर 2 वाढल्या. परंतु त्या कैदेमध्ये त्यांचं काय झालं, जवळपास 40-45 वर्ष कैदेत. त्या कैदेत काय झालं, ब्रिटिश नोंदी ठेवतात, म्हणजे त्या नोंदी ब्रिटिशांकडं आहेत. मग त्या ब्रिटिश रेकॉर्ड्समधनं लंडनमध्ये शोधायच्या कोणी शोधायच्या? मी शोधायला, मी आता कफल्लक झालेलं आहे, माझ्याकडे काही उरलेलं नाही. बरोबर. आणि तुमच्यासारख्या लोकांना ना शिष्यवृत्ती मिळते, ना फेलोशिप, ना अनुदान, काहीच नाही. समाज पुस्तकं विकत घेत नाही तर बाकी काय हे करायचं. बरोबर. तुला सांगतो, पुस्तकाचा लिखाणाचा खर्च निघत नाही तर फायदा कधी होणार, ते शक्य नाही. परंतु मी त्यासाठी सगळं नाही, माझ्यावर तोही आरोप झाला होता की पुस्तक खपाव म्हणून सोनवणी हे करतोय. झालेले आहेत ना, जाहीर आरोप झाले, जाहीर झाले. हो. म्हणजे काय, म्हणजे असे बिंडोक लोक आहेत. धन्य आहे, खरंच धन्य आहे. म्हणजे हे फारच विचित्र आहे. जो माणूस रक्ताचं पाणी करून रात्र दिवस एकत्र करून पुरावे शोधतो, त्याच्यावर लिखाण करतो, आणि ती आपली जबाबदारी की पुस्तकं आपण विकत घेऊन ती वाचली पाहिजेत. आणि हे काय म्हणतात, त्यांना पुस्तकं खपवायचे. अरे ते काय वस्तू आहे, ते एखादं प्रॉडक्ट तयार केलं कारखान्यातलं, चला बाजारात मांडलं, असं नाही ना. असं असतं. आता सर, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा. पेशव्यांचा काळ होता. म्हणजे पेशवे म्हणजे तसे त्यावेळेचे बॉसच एक प्रकारे, जरी छत्रपतींच्या अंतर्गत काम करत असले तरी. परंतु त्या पेशव्यांच्या अंतर्गत काम करत असताना मल्हारराव होळकरांनी त्यांचं प्रचंड कर्तृत्व गाजवलं. अहिल्याबाईंनी त्यांचं कर्तृत्व गाजवलं. यशवंतराव होळकरांनी तर पेशव्यांना सरळच केलं, स्वातंत्र्यच घोषित केलं. तेच ना. तर ह्या पेशव्यांना म्हणजे सत्तेच्या पुढे ते नमले नाहीत, उलट सत्तेलाच नमवायला लावलं त्यांनी. आज ह्या होळकर घराण्यांचं वारसं सांगणारे जे आजचे राज्यकर्ते आहेत, आमचे धनगर समाजातले जे पुढारी, ते म्हणजे आता जे भाजपची सत्ता आहे किंवा आता जी देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे, ती ते पेशवेच आहेत एक प्रकारे. तर हे जे आमचे लोक जे ह्या पेशव्यांच्या अंतर्गत जे काम करतायत, ते तुम्ही तुलना कशी कराल की त्या पेशव्यांच्या अंतर्गत होळकर कसे काम करत होते आणि आत्ताच्या
फडणवीस खरं म्हणजे- पेशव्यांच्या अंतर्गत हे कसे काम करतायत? खरं म्हणजे मल्हारराव होळकर हे बाजीरावचे पार्टनर होते, बर. बरोबरचे भागीदार होते. ते राजमंडळ होतं. ते म्हणजे हे मालक आणि हे नोकर असं नाही. ते वाटप असं होतं की यांनी जो प्रदेश जिंकला त्यातला जो कर कमावेल त्याचा काही सरकारामध्ये म्हणजे शनिवार वाड्याला काही हिस्सा द्यायचा, बाकी यांनी कुठेही काही हे करू शकतात. अच्छा. म्हणजे हे स्वतंत्र संस्था होते. अच्छा. त्यामुळं बाजीरावच काय नंतरचा कोणताही पेशवा खऱ्या अर्थाने होळकरांवर आणि शिंदेवर सुद्धा सत्ता गाजवू शकला नाही, कारण ते स्वतंत्र स्वयंभू असे हे होते. ते झुकले का? आता बाजीराव तर पराक्रमीच होते हे सगळ्यांना माहिती आहे. नाही झुकले. भाऊसाहेब पेशवाला सुनावणारे अगदी की तुम्ही काय करणार ते ज्यावेळेस कुंजपुऱ्यावरनं म्हणजे पानिपत युद्ध घडण्याच्या आधी कुंजपुऱ्यावरनं दिल्लीकडे जायला निघाले होते आणि वाटेत अब्दालीची सेना आली, त्यावेळेस मल्हाररावांनी अक्षर त्यांना भर याच्यामध्ये झापलं की तुम्ही आमचं 2 दिवस जर आधी ऐकलं असतं आपण आधीच निघालो असतो दिल्लीला, आता आपण पोचलो असतो आणि तीर्थक्षेत्राची यात्रा करायची काय गरज होती. पण तुम्ही ऐकत नाही, तुम्ही तुमच्या ब्राह्मण मित्रांचंच ऐकणार. हे म्हटले ते मेंदळ्यांचं वगैरे तुम्ही ऐकणार, आमचं काय ऐकणार तुम्ही, असं म्हटलं. आणि मल्हारराव तिथून उठून भाऊसाहेब पेशवासमोरून उठून निघून गेले. हे इतिहास आहे हा. पानिपतच्या आधीचा म्हणजे तिकडे झालं नाही, जात नाही, त्याच्या अगोदरच दिल्लीवर नाही कुंजपुऱ्याला गेले ना. अच्छा. कुंजपुरा जिंकला आणि मग तीर्थयात्रा करायला कुरुक्षेत्राला गेले. बरोबर. आणि कुरुक्षेत्राला परत दिल्लीकडे येताना त्यांना वाटेतच आडवा अब्दाली आला. म्हणून काय झालं की मराठ्यांनी अब्दालीची वाट अडवली आणि अब्दालीची वाट मराठ्यांनी अडवली. असं उलट झालं. ते रणक्षेत्रच चुकल्यामुळं झालं काय की मराठ्यांचा पराभव तिथंच अटळ झाला. बरोबर. ती भाऊसाहेबाची चूक. खापर कोणावर फोडलं? कोणावर फोडलं? मल्हारराव. मल्हाररावांची बदनामी करत होते ना. बरोबर. तर हे सगळं आपण समजून घ्यायला पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि आताचे जे होळकर घराणे हे बघा, तुम्हाला सांगतो वंशज हा शब्द आहे ना आपल्या देशात अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला जातो. अच्छा. बायोलॉजिकल वंशज आहे ना तो कामाचा असतोच असं नाही. आता बघा मी रामकृष्णापासून सुरुवात करतो. कृष्णाचा कोणता वंश आहे आपल्याला माहिती हो? तर अनिरुद्ध जर नातू सोडला तर फक्त मुलाचं नाव माहिती आहे आणि नातवाचं नाव माहिती आहे. रामाचं काय आहे? फक्त त्या मुलाची नाव माहिती आहे, लवकुश. त्यांच्यानंतर काय झालं? आणि बापाचं दशरथ. 3 पिढ्यांची नाव माहिती आहे. पुढचं काय माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज घेऊया तर आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या मालोजी राजे माहिती आहेत, ते संभाजी महाराज राजाराम. बरोबर. पुढे काय झालं? काय झालं बाकीचे दत्तकाचं वंशज ते जाऊ दे, त्याच्याबद्दल काही. शाहू महाराज आता सातवाहन घराणं 32 राजे झाले. 450 वर्ष राज्य केले किती? तर महाराष्ट्रात सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारे सातवाहन जे धनगर होते त्यांच्यापासून आम्ही काही शिकणार आहोत की नाही? त्यांचा आम्ही अभ्यास करायचा की नाही करायचा? कोण होतं ते? काय होतं ते? आपण गुढीपाडवा साजरा करतो दरवर्षी. तो गुढीपाडवा मुळात गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या छत्रपावर म्हणजे शक नृपतीवर विजय मिळवला, त्या विजयाचा दिवस म्हणून आपण गुढीपाडवा गेले 2000 वर्ष साजरा करतो. हे आपल्याला माहित नाही. आम्ही म्हणतो राम आला अयोध्येत म्हणून झाली गुढी. अहो पण त्या अयोध्येला कोणी गुढी उभारत नाही हो. ते फक्त महाराष्ट्रात आणि जिथे जिथे सातवाहनाचं राज्य होतं तेवढ्याच भागात उभारले जाते. अच्छा. मग आम्ही हा साधा लॉजिकल विचार करत नाही. म्हणजे बघा धनगरांची संस्कृती ही महाराष्ट्राची. आता बघ सांगतो दैवत जो विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, खेळोबा, ही जी बा पदांत आई, अक्का, माई या नावाच्या स्त्री महात्म्य गाणारी ही सगळी धनगरांची संस्कृती आहे. धनगरांच्या संस्कृतीवर क्लेम केला पाहिजे आणि त्याचा वैभव क्लेम केला पाहिजे. म्हणजे काय की नाही त्याला कोणी जायचं नाही, हे आता हे आमचं, ती मालकी सांगायला नाही जायचं. त्या तत्वज्ञानावर, त्या संस्कृतीवर आपलं महत्व काय आहे हे सांगायचं. ते अभिनिवेशन नाही सांगायचं. अभिनिवेशन सांगायला गेलं ना मग काय होतं? शिव्या. मग शिव्याच मिळतं. मला घाला तुमच्या खात्यात सांगतो. बरोबर. तुम्हाला एवढं तो कौतुक आहे ना, बघा तुमचं तुम्ही, असं होतं ना कोणी. पण आता गुढीपाडवा च्या बद्दलचा जो महाराष्ट्रामध्ये जो समज दूर झाला असेल तो फक्त माझ्या लेखनामुळे दूर झाला. हे सगळे इतिहास तज्ञ मान्य करतात. मान्य कोण करत नाही माहिती आहे का? फक्त धनगर मान्य करतात. बरोबर. म्हणजे बाबा आम्ही आमचे पूर्वज एवढे चांगले काम करू शकत नाही हे स्वतःच, कारण आमची लायकी आताची तशी आहे ना. आमचा समाज वेगळा विश्वास नाही. तर समाजी मारणं मारलं म्हणून ते गुढी उलटा तांब्या ठेवतात, हे ठेवतात. अरे बाबा 2000 वर्ष गुढी साजरी होते. संभाजी महाराज तर तिथे
दुर्दैवी होती सगळी घटना. परंतु तिचा आणि गुढीपाडवाचा काळीचा संबंध नाही. फक्त ज्या दिवशी हत्या केली त्या दिवशी गुढीपाडवाच होता म्हणून दुर्दैवाने. हो. पण त्याला काय आपण तो दुर्दैवी योगायोग म्हणू. हो. परंतु संस्कृतीच ओरबाडून घ्यायची. बरोबर. सांस्कृतिक हे वारसा म्हणून आपण सांस्कृतिक वारसा असा ओरबाडून नाही घेत आहे. मला वाटतं अजून एक प्रश्न विचारावाच. होळकर घराणं एवढं मोठं होतं, एवढी त्यांची सत्ता होती, त्यांच्या दरबारात हे विद्वानांना कशी किंमत असायची? म्हणजे अभ्यासक असतील, शास्त्रज्ञ असतील, विचारवंत असतील, यांच्याकडे त्यांच्या दरबारात काय स्थान होतं? थोडक्यात सांगतो, मल्हारराव होळकर आयुष्यभर लढायला लागत राहिले. 58 युद्ध केली. हो. देशभर ते म्हणजे तुंगभद्रेपासून आटकेपारपर्यंत. मग तुकोजीराजे होळकरही असतील त्यांच्याबरोबर. हो. हे सगळं सतत. परंतु जिथे जिथे छावणी पडायची, मुक्काम पडायचा, तेथे तिथले जे विद्वान आहेत स्थानिक, त्यांना ते चर्चा करायला बोलवायचे. त्यांना ते 3 प्रकारच्या माहिती यायचे. आसपासचा भूगोल, आसपासच्या लोकांच्या समजुती, सोयी म्हणजे ते युद्ध जिंकताना हे सगळं लागतं. तुम्हाला जर एखाद्या भागावर विजय मिळवायचा असेल, तो भाग आहे कसा, बरोबर, याचं ज्ञान लागतं. ती चर्चा करणं, मग त्या निमित्ताने धार्मिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, त्या चर्चा करणं, हे सगळं काम मल्हारराव तुकोजीराजे होळकर करायचे. महाराज यशवंतराव तर करायचे. नाही तर ते 5 शिखांना भेटायला गेले, त्यांना भाषा तेवढ्या येत होत्या. ते मॅथमॅटिक्समध्ये ते फार एक्सपर्ट होते. हिशोब त्यांचा एवढा, हा त्यांचा शत्रू जॉन माल्कम लिहितो, एवढा हिशोबी माणूस आणि हिशोब चोख लक्षात ठेवणारा कोणी नव्हता त्या काळामध्ये. भालाफेकीमध्ये ते नंबर 1 होते. बंदूकबाजीमध्ये सुद्धा प्रचंड नेमबाज होते. त्याच्या एका डोळ्याला इजाजी झाली, ती बंदुकीची गोळी ते हे फुटल्यामुळे झालं. सांगायचा मुद्दा असा आहे. आणि अहिल्यादेवींच्या त्या दरबारामध्ये शास्त्री, पंडित, विद्वान, मग ते हिंदू असतील, मुसलमान असतील, पारशी असतील, इंग्रज असतील, ते विद्वान जे आहेत का प्रवासी जे आहेत, दक्षिणेकडे प्रवासी, कारण काशीला जायची वाट कुठून होती? म्हैसूरवरूनच होते ना. अच्छा. राजमार्गच होता तो. बरोबर. काशीला जायचं तर म्हैसूर. आणि अहिल्यादेवींचा परवाना असल्यानंतर त्यांना कुठेही अडवलं जायचं नाही, एवढं अहिल्यादेवींचं वजन होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाग नसतानाही तेवढी मंदिरं जी उभारली, ती का उभारली? तिथं मुसलमानाचे राज्य होते. बरोबर. सोमनाथ होतं, तिथं बाबी पठाण घराण्याचं राज्य होतं. अयोध्येला खानाचं जहागीर होती. सगळीकडे उभारली. मुसलमानांच्या जागेला असो. टिपू सुलतान एवढा, आपण त्याला आता शिव्या घालतो, मूर्खांच्या नादी लागून अक्षरशः. बरोबर आहे. पण टिपू सुलतानाने म्हैसूरला जी सिल्क सिटी बनवली, ती कोणाच्या मदतीने माहिती? ती अहिल्यादेवींनी विणकर खास पाठवले म्हैसूरला, तिथे ट्रेनिंग देण्यासाठी. आणि त्यामुळे टिपू सुलतानाने अहिल्यादेवींना फिलॉसॉफर क्वीन म्हणजे तत्वज्ञ महाराणी असं संबोधलंय. श्रीरंगपट्टमला ते तर टिपू सुलतानच्या राज्यात होतं, तिथे मंदिर बांधलं. टिपू सुलतानने कशी परवानगी दिली? बरं, तो जर हिंदू द्रष्टा होता तर अहिल्यादेवीकडे कशाला मदत मागेल? त्याला मंदिर कशाला उभं करू देईल? बरोबर. म्हणजे आपण काय करतो, हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह आहे ना, हे अत्यंत फ्रॉड नॅरेटिव्ह आहे. आता खुद्द औरंगजेब, तो क्रूर कर्म होता, त्यांनी संभाजी महाराजांना मारलं, त्याच्याबद्दल आपण धिक्कारच केला पाहिजे. पण तो उत्कृष्ट कवी होता. तो पर्शियन भाषेमध्ये त्याने रामावर उत्कृष्ट कविता लिहिलेल्या आहेत. हे आपण रामावर औरंगजेबाने कविता लिहिल्या आहेत. डॉक्टर संजय क्षीरसागरांनी त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. म्हणजे विचार करा की आम्ही द्वेष कशाचा करतो. हा आदिलशहा जो होता, जो छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजांशी शत्रुत्व वागला, पण तो स्वतः सरस्वतीचा पूजक होता. अच्छा. आदिलशहा सरस्वती पूजक होता. त्याचा जो सरस्वती नमस्कार केला दिवस सोडायचा नाही. अच्छा. हा रामदासाने त्यामुळे मुसलमानी अष्टकं लिहिली, मुसलमानांचे कौतुक करणाऱ्या कविता लिहिल्या. कुणी? संत रामदासाने. अच्छा. ते आता बाहेर का नाही येऊ देत माहिती आहे का? हे बीजेपीचे किंवा RSSचे जे फ्रॉड हिंदू, ते हिंदू नाही आहेत, ते वैदिक आहेत. त्या लोकांनी रामदासांच्या या कविता जगासमोर आणून न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्या पण शेवटी यायच्या त्या आल्या. त्या आजही तुम्ही पाहू शकता, त्या आहेत. फक्त ते काय म्हटलेलं आहे त्याच्यात साधारण? हो, त्यांनी असं म्हटलंय, एकच हवा, म्हणजे दख्खनी हिंदीत लिहिलेलं, एकच हवा, एकच पाणी, तसा एकच अल्लाह. बापरे. हे कोण? रामदास स्वामी. रामदासाने म्हटलंय. अशा 8 कविता आहेत, मोठ्या प्रदीर्घ कविता आहेत. राम रहीम,
याच्याबद्दल त्यांना हा रामाचा भक्त होता ना. हां. मग राम रहिमामध्ये ऐक्य कसं आहे हे महात्मा गांधींनी नाही सांगितलं, त्याची परंपरा रामदासापासून सुरू होते. अच्छा, बर. पण रामदासाला आम्ही काय केलं, बहुजनांनी मुद्दाम रामदासाला एवढं आम्ही बदनाम करण्याचा हातभार लावला. हां. त्यामुळे आम्ही अभ्यास केला नाही रामदासाचाही. हो. हं. आणि यांनी तर तो दडवायचं नाही, होतं. मग रामदास चांगला होता का वाईट होता? शिवाजी महाराजांचा गुरु म्हणूनही नाही, सांगितलं. तो गुरु नव्हता आणि रामदासाने कुठं म्हटलेलं नाही. हे त्यांचे जे शिष्यच होता जयराम स्वामी. खरं पाप आहे जयराम स्वामीचं. अच्छा. जयराम स्वामीने आमच्या तिकडचं गाव आहे त्याचं, वडगाव जयराम स्वामी. बरोबर, त्या भाकड कथा निर्माण केल्या. अच्छा. म्हणजे कोणत्या की ते लंगोट आपला भगवा झेंडा म्हणून दिला, 8 राण्यांना शृंगारून पाठव म्हणून सांगितलं रामदासाने त्याला. या कथा लिहिल्या कोणी? हे जयराम स्वामी लिहिल्या, रामदासाने नाही. बर बर. आणि रामदास मेल्यानंतर याने केलेला हा उद्योग आहे. बर. पण रामदासांच्या संपूर्ण साहित्यात जर आपण पाहिलं त्यात ब्राह्मणी अहंकार दिसतोच, तो आहेच. बरं का? तो काय समजा उद्या धनगरांनी तर धनगरी अभिमान त्यात दिसणारच. ते आपण स्वाभाविक म्हणू. तो कुठे जास्त तुकारामांना त्रास दिला होता नाही. हो, तुकारामांचा तो जाऊ दे, तो फार वेगळा विषय आहे. कारण तो फार वेगळा एपिसोड होईल त्याच्यावर. हा, वेगळा एपिसोड होईल. रामदासांबद्दल सांगायचं तर रामदास आदिलशाह हे चांगले, तो दरबारात त्यांना चांगलं स्थान होतं. आदिलशाह होता, नंतर तो शिवाजी महाराजांच्या राज्यात आला आणि त्याने सज्जनगड, तो किल्ला नाही आहे, तो किल्ला नव्हताच, ती एक मठी उभारली डोंगरावर, त्यानंतर ते सज्जनगड नाव दिलं. असा तो सगळा प्रकार आहे. आपण तो किल्ला दिला, जो शिवाजी महाराजांचा, ते शिवाजी महाराज ताब्यातलं होतं. आपण शिवाजी महाराज सर्व साधू संतांचा आदर करायचे. मग तो मौनी उभा असेल, बाबा याकूत असेल, इथल्या चिंचवडचं गणेशाचं जे स्थान आहे, तिथले जे पंडित आहेत, ब्राह्मण आहेत, ते त्यांचं असेल, ते सगळ्या विद्वानांचा मान ठेवायचे, त्यांना सल्ला द्यायचे, त्यांना देणग्या द्यायचे. दिवाबत्तींच्या सोयीसाठी मंदिरांनाही, मशिदींनाही त्यांनी देणग्या दिलेल्या. कुणी? शिवाजी महाराजांनी. त्यामुळं रामदासांना त्यांनी गुरु केला हे म्हणणं काही खरं नाही आहे, ते अनैतिहासिक आहे. दादोजी कोंडदेवही गुरु नव्हता, हे खरं आहे. दादोजी कोंडदेव आदिलशहाचा सरदार, आपला सुभेदार होता कोंढाणा आणि या पुरंदर किल्ल्याचा. तो आदिलशहातर्फे काम पाहत होता. जसा आजकाल कलेक्टर नेमतो केंद्रीय सरकार, तसा तो विजापूर सत्तेचा कलेक्टर इथला, असा म्हणू आपण त्याला. त्यामुळं हे खरं नाही. बरोबर. तर सर, मला आता जे बोलत असताना आणखीन एक मला हे सुचलं की मी तुम्हाला मगाशी प्रश्न असं विचारला होता की यांच्या दरबारामध्ये म्हणजे शास्त्रज्ञ, विज्ञान, वैज्ञानिक वगैरे यांना कसं स्थान होतं विचारवंतांना. मला एक प्रश्न हा विचारायचा आहे की अहिल्यादेवींनी जे देशभर मंदिरं बांधली त्याची एक वास्तुरचना वेगळीच आहे. म्हणजे ते इंजिनियर, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी इंजिनियरची फळे असणार, त्यांच्याकडे आर्किटेक्चरची फळे असणार. ते कसं? कोणताही राज्य करता हे जे विभाग असतात, ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक लागतात, राईट? ॲडमिनिस्ट्रेशन लागतं, तुम्हाला शस्त्रास्त्र लागतात, शस्त्रास्त्र बनवणारे लागतात, बांधकामं करायची असतात, त्यासाठी तुम्हाला आर्किटेक्ट लागतो. त्या प्रकारचे दगड, म्हणजे आता उदाहरणार्थ अहिल्यादेवीचं एक पत्र आहे, ज्यावेळेस काशी विश्वेश्वराचं बांधकाम चालू होतं तर वरच्या भागात विशिष्ट प्रकारचा जो काळा दगड आहे तो संपला म्हणजे कमी पडला. यांनी आज्ञापत्र आहे की हे दगड अमुक ठिकाणावरनं अशा प्रतीचे मिळतात, त्या प्रतीचेच दगड घ्यावेत आणि ते सत्वर अमुक तारखेपर्यंत ते पोचतील अशी व्यवस्था करावी. म्हणजे कोणत्या प्रकारचे दगड असतात आणि भूगर्भ शास्त्राचं ज्ञान झालं. बरोबर ना? बरोबर. दगड कोणत्या प्रकारचे, अनेक प्रकारचे दगड असतात ना. काळा दगड म्हणजे काय, इथला एखादा ठिसूळ दगडही काळा असू शकतो आणि राकट कंकर असा पण दगड असू शकतो, बेसॉल्ट रॉक. तर हे सगळं होतं. महाराज यशवंतरावांनी तर इंग्रजांचे जे कवायती सैन्य होतं, फ्रेंचांचं जे कवायती सैन्य होतं, त्यासाठी त्यांनी स्वतः तोफा निर्माण करण्याचा, बंदुकी निर्माण करण्याचा कारखानाच काढला होता. बरोबर. आणि त्याचा मृत्यू कसा झाला, ते तोफा उतायचं काम स्वतः पण करायचे. म्हणजे एवढी निष्ठा, जाज्वल्य निष्ठा, राष्ट्रनिष्ठा ही यशवंतरावात होती की त्यांनी अक्षरशः, त्यामुळे ते काय होतं की तोफा ओतताना तर धातूचा रस निघतो, त्याच्या वाफा निघतात. त्या वाफा शेवटी सूक्ष्म दृष्टीने होईना नाका तोंडात जातात. त्याच्यामुळे त्यांचा त्रास झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. पण हे कधी, हे कलकत्त्यावर स्वारी करून जाणार होते, कारण म्हणजे कलकत्त्याला इंग्रजांचं जर मेन मुख्य केंद्र कलकत्त्याला होतं.
मी ते उद्ध्वस्त करणार. त्यांची मुलगी भीमाबाई उत्कृष्ट घोडा परीक्षा अश्व परीक्षक ज्याला आपण म्हणतो ती अश्व परीक्षक होती. बर. त्यामुळं जे 1 लाख घोडे यशवंतराव महाराजांनी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्याचा प्रमुख कोण आहे तर भीमाबाई. लेख त्यांचे. त्यांनी हा विचार नाही केला की ही मुलगी आहे हिचा आपण धुणं भांडी किंवा ते समजा गृहिणीची कामं करावी अशी नाही, त्या फक्त ते पूजापाठ करावा असं नाही. त्याची विधवाही झाली, त्यांचे मिस्टर वारले लवकर दुर्दैवाने, पण तिला काही आलवण्यात बसवलं नाही या वैदिक लोकांसारखं. हा आपण फरक लक्षात घेत नाही. आता तसं पाहिलं तर अख्ख्या पेशवे घराण्यात एकही महिला पेशवा झाली का? नाही झालेली. परंतु होळकर घराण्यात एक महिला आणि त्यातही विधवा असून जर महाराणी बनवू शकते म्हणजे हिंदू धर्म वेगळा आहे आणि वैदिक धर्म ते होऊ शकत नाही. वैदिक धर्म वेगळा आहे हे आपण लक्षात घेत नाही. आपल्या डोळ्यासमोर आहे सगळं, आपल्याला लक्षात येत नाही. किती मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, विधवा सुद्धा आता अहिल्यादेवी पांढरं साडी नसायची विधवा झाल्यानंतर, परंतु ब्राह्मण विधवा पांढरं वस्त्र नाही नसत, त्या लाल वस्त्र नसतात, त्याला आलवण म्हणतात. बरोबर. आणि ते केस बी हे करतात कारण वपनच, केश वपनच. म्हणजे तर सावित्रीबाई फुलेने न्हाव्यांचा संप घडवून आणला त्यासाठी की विधवांचे केस कापायचे नाही. हे आपल्याला महान लोकांचा आहे बरं का, सर्व समाजातल्या खूप वारसा आहे. पण आपण त्यातपर्यंत घ्यायचं काय, शिकायचं काय? बरोबर. म्हणून माझं वाचन करा. आणि परत एक शेवटी जाता जाता एक सांगतो, मी यशपाल भिंगेंना ते म्हटलं होतं की तुम्ही जिथे जा तिथे भाषण द्या, शेवटी एक घोषणा द्या. ह्या पोट जातीने तुमचं फार नुकसान केलेलं आहे. तुम्ही धनगर सारा एक, हा एकच संदेश नीटपणे रुजवा. बरोबर. तुम्हाला कुणी जगात कुणी अडवू शकत नाही. मग बरोबर. साहेब, त्या पोट जातीपेक्षाही आता हे राजकीय म्हणजे धनगर समाजामधले जे राजकीय जाती ते तर आणखी डेंजर आहे, ते तर बोलूनच देत नाहीत. काय तर त्याला तोडगा आहे, त्याला तोडगा समाजातल्याच लोकांना काढावं लागेल बरं का. कारण बाहेरचा कोणी सांगायला लागणार हे त्याला ते ऐकूनच घेणार नाही. पहिली गोष्ट माझंच ऐकून घेत नाही तर दुसऱ्यांचं काय करणार? एवढं वर्ष काम करून सुद्धा जर ऐकून घेत नसतील, बरोबर आहे, तर ते धनगर समाजातच असे विचारी लोक निर्माण व्हायला पाहिजेत. त्यांनीच आपल्या बांधवांना समजावून सांगायला पाहिजे की बाबांनो आपलं काहीतरी चुकतंय, असं नाही वाटत का? आपण जरा थोडंसं थांबू, जरा विसावू या वळणावर. गाण्यानं फार सुंदर गाणं, या विसावर जरा वळणावर विसावा. कारण आता फार महत्त्वाचं ठरतं. आता बघा साधा एक युद्ध चालू झालं इराणचं आणि अमेरिकेचं, इस्रायल, अख्खं जग धोक्यात गेलं. AI येते त्याच्यामुळे एवढ्या नोकऱ्यात भराभर चाललेलं आहे. आपल्यासमोर संकट खूप आहेत. या संकट हे खरं आपल्या त्याच्यावर मात कशी करायची हे खरं आव्हान आहे. याने काय केलं, त्याने काय केलं, हा काय म्हटला, तो काय म्हटला, या फालतू गोष्टी आम्ही वेळ घालवतो, दिवसभर रील्स बघत बसतो, काय बनवत बसतो. हा आमचा वेळेचा अपव्यय आहे, मूर्खपणा आहे, असं मला म्हणायचं स्पष्ट. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही फार म्हणजे अगदी झणझणीत असं हे तुमचं मार्गदर्शन आहे. आणि मला वाटतं की धनगर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीलाच, म्हणजे तो राजकीय असेल किंवा सामान्य व्यक्ती असेल, अधिकारी असेल, विचारवंत असेल, तर कुणीही जरी धनगर समाजातला असला व्यक्ती तरी त्याला ही तुम्ही जे आता सांगितलेल्या गोष्टी हे विचार करायला लावणारे आहेत आणि विचार केला पाहिजे. आणि नुसता विचार नाही केला पाहिजे तर त्यातून काय करता येईल. आता आपला धनगर समाज भलतीकडेच भरकटत चाललेला आहे, तर ते भरकटले पण दूर करण्यासाठी हा जो आपला वारसा आहे सातवाहन यांच्यापासून ते अगदी होळकर घराण्यापासून ते भाई देशमुखांपर्यंतचा, तर हा वारसा आपण टिकवला पाहिजे. सर, तुम्ही फार चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सोनवणे साहेबांचं मी यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे, हा एक व्हिडिओ आहे आणि यानंतरही अजून एक व्हिडिओ करणार आहे आणि त्यानंतरही पुढे करत राहू. म्हणजे हे ज्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतायत धनगर समाजाला, तर धनगर समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी अशाच व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे मी त्यांच्या अनेक मुलाखती घेणार आहे. तर तुम्ही नक्की पाहत राहा. धन्यवाद सर. नमस्कार.